नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वेलकम, वेलकम, वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व तमाम प्रशिक्षणार्थी, शिक्षक बंधू भगिनी, सर्व माझे एआय फिल्म मेकर्स मित्र-मैत्रिणी, सर्वच या ठिकाणी माझे हितचिंतक, शुभचिंतक या सर्वांचं या ठिकाणी आजच्या फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपच्या या दुसऱ्या दिवशी मी सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करत आहे. बियॉन्ड व्हिडिओ अँड पोस्टर मेकिंग मध्ये IN4 PRD शिक्षकांसाठी आपल्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीनं ई साहित्याच्या वेगवेगळ्या टूल्सचा, नवीन नवीन अपडेट्सचा आणि नवीन नवीन येणाऱ्या तंत्राचा आपण कशा पद्धतीनं वापर करू शकतो, ते आपण या ठिकाणी या 2 दिवसामध्ये पाहत आहोत. काल ब्लॉग या विषयाविषयी आपण पाहिलं, परंतु आज आपण अनेक 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 वेगवेगळ्या बाबींना या ठिकाणी स्पर्श करणार आहोत आणि वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी शिकणार आहोत. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी रंजकरित्या आणि नवीन भरघोस असं काही मिळाल्यासारखं नक्कीच वाटणार आहे. संपृक्त झाल्यासारखं तुम्ही आनंदी होणार आहात, समाधानी होणार आहात, याबद्दल माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची तीळमात्र शंका नाही. फक्त शेवटपर्यंत सेशन अटेंड करा आणि अधून-मधून या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं देत चला. सो फर्स्ट ऑफ ऑल आय वेलकम वन अँड ऑल ॲट फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉप Day 2 बाय प्रोफेसर मुबीन शेख. त्या नावातच आपल्या माझ्या एआय आहे शेख आणि ई एज्युकेशनल ई कॉन्टेंट. तर 2 आपल्याकडे आहेत. तर या नावाचा परिणाम नक्कीच माझ्या ओव्हरऑल आपल्या स्वभावावर झाल्यासारखा या ठिकाणी दिसत आहे. तरी या ठिकाणी आज आपण काय काय शिकणार आहोत, एका छोट्याशा 2 मिनिटात प्रेझेंटेशन मी या ठिकाणी सादर करतो, की आपल्याला फ्रॉम टीचर टू ई कॉन्टेंट क्रिएटर या ठिकाणी व्हायचं आहे. 21 दिवसाचा मेगा ई कॉन्टेंट कोर्स. त्यामध्ये ब्लॉग आर्टिफॅक्ट्स या शब्दाची थोडीशी आपली जी काही मैत्री आहे आता करून घ्या. आर्टिफॅक्ट्स आता फक्त व्हिडिओज आणि गीत निर्मिती आणि पोस्टर निर्मिती न करता एक प्रोडक्ट बेस्ड, एक प्रकल्पाधारित आपल्याकडे स्वतःच सकस आणि स्वतःच म्हणावंसं असं काहीतरी तयार आपण करावं. एखादं ऍप असेल, सॉफ्टवेअर असेल किंवा आर्टिफॅक्ट असेल. आता आर्टिफॅक्ट म्हणजे काय आहे ते तुम्हाला नक्कीच पुढच्या येणाऱ्या काही क्षणामध्ये, मिनिटामध्ये या ठिकाणी समजणार आहे. 21 दिवसांच्या या लर्निंग आर्किटेक्चरची पूर्ण मुहूर्तमेढ या ठिकाणी या वर्कशॉपमध्ये आपण रोवत होतो. त्यामध्ये डे 1 to 5 डायनामिक ब्लॉक क्रिएशन फुल कोर्सचा थोडक्यात तुम्हाला परामर्श मी देत आहे सुरुवातीला. आणि डे 66 to 13 क्लॉड आणि चॅट जीपीटीचे आर्टिफॅक्ट्स. तर आता चॅट जीपीटी प्लसचा आणि क्लॉडचा वापर करून आर्टिफॅक्ट्स आपण कोणकोणते तयार करू शकतो. मग आर्टिफॅक्ट्स मध्ये ते तुमचं वर्क 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 करणारी, ओके, लॅपटॉप आणि मोबाईल वरती सुद्धा रिझल्ट तुम्हाला देणारी एमसीक्यू टेस्ट असेल किंवा फ्लॅश कार्ड अॅनिमेशन असतील किंवा फ्लॅश कार्ड डिस्प्ले असेल किंवा फ्लिपबुक मेकिंग असेल, अशा प्रकारचे आर्टिफॅक्ट्स त्याला आपण म्हणतो. तर त्या आर्टिफॅक्ट्सची या ठिकाणी प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात या ठिकाणी मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे. आणि एआय क्रिएटिव्ह प्रोडक्शन तर आपलं असणारच आहे. तर या ठिकाणी तुम्हाला या फुल 21 दिवसांच्या कोर्सच्या माध्यमातून क्लॉड एआय प्रो प्लॅन या शब्दाशी मी तुम्हाला म्हटलेलं होतं, की घनिष्ठ मैत्री आता करून घ्या. चॅट जीपीटी प्लस आणि क्लॉड एआय प्रो या दोघांच्या संयुक्त विद्यमाने तुम्ही जी काही निर्मिती या ठिकाणी करू शकताय, ती अनबिलिव्हेबल असेल, ती अनशेकेबल असेल, ती अनइमॅजिनेबल असेल लोकांसाठी. सो क्लॉड इज द लँग्वेज ऑफ न्यू ई कॉन्टेंट फॉर्मेशन. हे आपल्या आधुनिक शिक्षकांच्या शब्दकोशामध्ये असणारा हा एक महत्वाचा शब्द तुम्ही कोरून ठेवावा. कारण आता ई साहित्य निर्मितीची परिभाषा हे क्लॉड एआय ठरवणार आहे. ई साहित्य निर्मितीमध्ये असणारे वेगवेगळे ब्लॉग्स, व्हिडिओज, पोस्टर, फ्लायर, डॉक्युमेंटरीज, जे काही आर्टिफॅक्ट्स वगैरे असेल, त्या सगळ्यामध्ये अग्रगण्य भूमिका बजावणार आहे ते क्लॉड. तुमचा सगळ्यात मोठा मित्र आणि सखा होणार आहे तो म्हणजे क्लॉड. आणि दिवस रात्र प्रत्येक छोट्या मोठ्या कामामध्ये, मग ते घरगुती असतील तुमच्या किंवा तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड असतील किंवा मग अध्यापनाशी रिलेटेड असतील, त्या सगळ्यांचं उत्तर एकच असणार आहे, ते म्हणजे क्लॉड. क्लॉड एआय प्रो काय करू शकतो याची देही आणि याची डोळा मी या ठिकाणी तुम्हाला दर्शन घडवणार आहे. चॅट जीपीटी प्लस हे सुद्धा असणारच आहे. जेमिनी एआय प्रो, ग्रॉक सुपर आणि सुनो एआय आणि टीसीबी प्रीमियम 40+ टूल्स. हे झालं टूल्स बद्दल.
परंतु या ठिकाणी ब्लॉगर, पॉवर पॉइंट, कॅनवा, फ्लो, फिल्मोरा हेही NI टूल आहेत, AI टूल आहेत. तर या ठिकाणी या वर्कशॉप नंतर जो काही आपला 21 दिवसांचा कोर्स आहे, फुल कोर्स, तो केल्यानंतर एक शिक्षक किंवा एक AI फिल्म मेकर स्वतःचं काय बिल्ड करू शकतो बघा, तयार करणारे व्हा. आता या ठिकाणी क्रिएटर आपण तर झालेलोच आहोत, बट वी आर नाव इंजिनियर्स. ओके, इंजिनियर्स, तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता AI न. तर कशा पद्धतीची इंजिनिअरिंग, काय बिल्ड करू शकता, ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. मग ते ब्लॉग तर असेलच, परंतु एज्युकेशनल ऍप्स किंवा एज्युकेशनल गेम्स विदिन शॉर्ट स्पॅन ऑफ अ टाइम, विदिन 5 मिनिट्स, 5-5 मिनिटाचे मी तुम्हाला असे दर्शन घडवणार आहे की तुम्ही एज्युकेशनल गेम्स तयार करू शकणार आहात. आणि इंटरॅक्टिव्ह आर्टिफॅक्ट्स, मग फ्लिपबुक असेल किंवा फ्लॅश कार्ड असेल किंवा MCQ टेस्ट असेल, तर ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे की कशा पद्धतीनं आपण करू शकतो. सिनेमॅटिक मीडिया, मग रील्स, लेसन्स, व्हिडिओज, शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, या प्रकारात तर आपण होतोच आणि राहणारच आहोत. आणि डेली वर्क फ्लो मध्ये आपल्याला पावलोपाली पदोपदी लागणाऱ्या या सगळ्या वेगवेगळ्या कार्यामध्ये या ठिकाणी याचा वापर आपण करणार आहोत. पहिल्या 5 दिवसाचं ही प्लॅनिंग या ठिकाणी फिक्स झालेलं आहे. त्यामध्ये काल आपल्याला जे काही ट्रेनर लाभलेले होते ते एक एक गोष्ट या ठिकाणी उलगडून आणि प्रात्यक्षिक करून या ठिकाणी दाखवणार आहेतच. परंतु त्यानंतरच्या 16 दिवसांचं प्लॅनिंग या ठिकाणी लक्षात घ्या. क्लॉडच्या AIचा इंटरफेस आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगत आहे, फळा असेल, स्क्रीन असेल, ऑफ स्क्रीन असेल, या सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी क्लॉड असणार आहे. चॅट, को वर्क आणि कोड या 3 त्याच्या सब मेनू वरती आपण या ठिकाणी मी तुम्हाला आज त्याचं दर्शन घडवणार आहे. आर्टिफॅक्ट क्रिएशन, आर्ट आणि तुमचं स्वतःचं प्रोडक्ट जे तुम्ही ऑफ स्क्रीन तयार करत होता, ते ऑन स्क्रीनवर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, इंजिनिअरिंगच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, सिम्पली जस्ट विथ अ सिंगल प्रॉम्प्ट अँड क्लॉड AIच्या साह्यानं तुम्ही हे आर्टिफॅक्ट तयार करू शकता. स्वतःच ऍप, स्वतःच या ठिकाणी MCQ टेस्ट, प्रत्येक भागाची, प्रत्येक लेसनवरची, प्रत्येक विषयाची तुम्ही या ठिकाणी विथ रिझल्ट इव्हॅल्युएशन, मूल्यमापन होईल अशा प्रकारची या ठिकाणी टेस्ट या ठिकाणी तुम्ही राबवू शकता. आणि फ्लिपबुक सुद्धा सगळ्यांच्या मोबाईलवरती ओपन होईल आणि फ्री ऑफ कॉस्ट त्यांना ते वापरता येईल. अशा प्रकारचंही या ठिकाणी फ्लिपबुक. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फ्लॅश कार्ड्स वगैरे वगैरे असे भरपूर आर्टिफॅक्ट्स असतात. त्या आर्टिफॅक्टचे आयडियाज तुम्ही ChatGPT प्लस कडून घेऊ शकता आणि क्लॉड मध्ये ते प्रॅक्टिकली तुम्ही करू शकता. क्लॉड हे त्याचं उत्तर असणार आहे, लक्षात घ्या. आर्टिफॅक्ट क्रिएशन, MCQ टेस्ट वगैरे आणि ऍडव्हान्स MCQ टेस्ट विथ रिझल्ट, फ्लॅश कार्ड विथ सिम्बॉल, एज्युकेशनल गेम्स, लोक तुमच्या विद्यार्थ्यांना आवडेल, पटेल, रुचेल आणि त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये, अध्ययनामध्ये गोडी वाटेल, तुम्हालाही शिकवताना गोडी वाटेल अशा प्रकारचे या ठिकाणी फ्लॅश कार्ड, एज्युकेशनल गेम्स, एज्युकेशनल ऍप्स. 3D मॉडेल इन क्लॉड, 3D मॉडेल जे तयार करू शकतं क्लॉड, ते तुम्ही पॉवर पॉइंट मध्ये वापरू शकता. त्याचं मी या ठिकाणी प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवणार आहे. माझ्या सख्यांनो, मित्रमैत्रिणींनो, पूर्णपणे इकडे लक्ष द्या फक्त. हे आता दुसरं काम करता करता सेशन अटेंड करणारा सेशन नाहीये. 6 वर्षातील सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात सगळ्यात या ठिकाणी उपयुक्त असा असणारा हा सेशन आहे. कृपा करून इकडे लक्ष द्या. 3D मॉडेल जे आपण क्लॉड मध्ये तयार करणार आहे, ते 3D मॉडेल आपण PPTच्या स्लाइड वरती फिरवू शकतो. बोला या ठिकाणी. आणि कॅनवामध्ये डे 15 ते जेमिनी AI प्रो आणि फ्लोचा वापर, एज्युकेशनल आणि सिनेमॅटिक रील्स, जेमिनी AI प्रो लेसन व्हिडिओज अँड शॉर्ट फिल्म्स, आणि जेमिनी आणि ग्रॉक डॉक्युमेंटरी क्रिएशन साठी, सॉंग्स अँड पोएम युझिंग सुनो AI, TCP प्रीमियम मध्ये 40 पेक्षा जास्त टूल्स, AI PPT, कॅनवा आणि फिल्मोरा 15 फॉर डेली एडिटिंग. असे 20 दिवसांचा आणि 21व्या दिवशी तुमची टेस्ट, रिव्हिजन, असेसमेंट, कोर्स कम्प्लिशन हे केले जाणार आहे. हा कोर्सचा हायलाइट आहे. आणि सुरू आहे, 2 ट्रेनर तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहेत. 25 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर असा 21 दिवसांचा हा भला मोठा महाकोर्स तुमच्या समोर मी घेऊन येत आहे. त्याचं प्रात्यक्षिकाला आता मी सुरुवात करत आहे. छोटे छोटे त्याचे मी कवडसे तुम्हाला दाखवत आहे. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. सुरुवातीला सुरुवातीला इकडे लक्ष द्या. आता व्हॉट्सअप ओपन करत आहे. त्यामध्ये कुठलाही या ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये गेला, सिलेबस जर बघितलं तर पहिलं या ठिकाणी आहे क्लॉड AIचा इंटरफेस आणि इंटरॅक्टिव्ह फ्लिपबुक क्रिएशन, MCQ टेस्ट आणि फ्लॅश कार्ड, हे सगळं एज्युकेशनल गेम्स, एज्युकेशनल ऍप्स 5 5 5 5 5 5 मिनिटात
मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे आणि धड 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 तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला मी या ठिकाणी पाठवणार आहे आणि तुम्ही बघू शकता, अनुभवू शकताय आणि या ठिकाणी याची निर्मिती तुम्ही लवकरात लवकर करू शकताय. या ठिकाणी क्लॉडचा अशा प्रकारचा ऍप सुद्धा मिळतो. या ठिकाणी ऍप्स वेब बेस्ड टूल याच्यामध्येच या ठिकाणी ते ऍप इनबिल्ट आहे. त्यामुळे तुम्ही ऍप जे आहे ते डाउनलोड. हे बघा माईक कोणाचा चालू आहे? काटे सर. काटे सर कृपया करून आपला माईक बंद करावा. ओके. पीपीटी नाही, पीपीटी दाखवण्यासाठी इथं हा सेशन नव्हता. इथून पुढे बघा, इथून पुढे बघा, तुमचं जे काय असेल 9:30 वाजता वगैरे सगळं स्किप करा, इकडे लक्ष द्या. हा सेशन अटेंड करा फक्त. बाकी काही महत्वाचं नाही सध्या. इकडे लक्ष द्या. ओके. आणि आवाज आणि माईक आपले बंद ठेवा. ओके. आता पहिलं पहिलं या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे, लक्षात घ्या. पहिलं पहिलं दाखवत आहे काय? क्लॉड एआयचा इंटरफेस ऍप सुद्धा आहे आणि वेब बेस्ड टूल सुद्धा आहे. म्हणजे वेबसाईट थ्रू सुद्धा जाईल इथं. क्लॉडच्या वेबसाईट वरती सुद्धा जाता येतं. प्रो प्लॅन तुम्हाला दाखवतो या ठिकाणी लक्ष द्या. हे बघा, हा क्लॉडची वेबसाईट आहे. आता खाली प्रो प्लॅन तुम्हाला दिसत आहे बघा. IN4 इकडे प्रो प्लॅन तुम्हाला दिसत आहे. ओके. आणि इकडे बघा, इकडे इकडे लक्ष द्या. इथं ऍप आहे, इथं ऍप आहे, इथं वेबसाईट आहे, इथं वेबसाईट आहे, इथं ऍप आहे, ऍप आहे, वेबसाईट आहे, ऍप आहे, वेबसाईट आहे, ऍप आहे, वेबसाईट आहे. दोन्ही दोन्ही सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा या ठिकाणी आणि काय काय भरपूर त्यामध्ये ऍडव्हान्समेंट तर मी तुम्हाला सांगेनच की मोबाईलच्या थ्रू लॅपटॉप कंट्रोल करू शकताय. अहो, खूप मोठा जमाना चेंज झालाय. त्याच्याशी मिळतं जुळतं करून घ्या लवकरात लवकर. समजावून घ्या हे. आता पहिली गोष्ट आता आता या ठिकाणी न्यू चॅट आहे इथं बघा. या ठिकाणी इंटरफेस तुम्हाला सांगतो मी. क्लॉड तुम्हाला ऍपच्या थ्रू पाहिजे, सगळं सेमच आहे दोन्हीकडं. ऍप आणि काय म्हटलं मी, क्लॉड कशा कशाने ओपन करू शकतो मी? उत्तर सांगा, लवकर सांगा उत्तर. 4-5 वेळा मी रिपीट केलंय त्याला. कोणकोणत्या 2 माध्यमातून ओपन करू शकताय तुम्ही? ऍप ऍप आणि आणि वेब. टाईप. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता लक्ष द्या. आता तुम्ही कुठून का जाणार? एकदा कधी ऍप, कधी वेबसाईट, कधी ऍप, कधी वेबसाईट, कधी ऍप, कधी वेबसाईट, असं मी तुम्हाला वेगवेगळं सांगेन. आता अगोदर वेबसाईटच्या थ्रू सांगतो. ठीक आहे. इथं बघा IN4 प्रो प्लॅन. ठीक आहे. आता न्यू चॅट आहे इथं, न्यू चॅट. न्यू चॅटला क्लिक केल्याबरोबर हे अशा पद्धतीने दाखवेल. फक्त चॅटला काहीतरी प्रश्न विचारणे, त्याच्याकडून उत्तर घेणे, एवढाच एआयचा वापर जास्त करून सगळेजण करत होते. पण आता नाही. आता आर्टिफॅक्ट म्हणजे काय? हा, प्रोडक्ट. स्वतःचा प्रोडक्ट. आता प्रोडक्ट, सगळेजण प्रोडक्ट झाले, सगळेजण इंजिनियर झाला तुम्ही. इंजिनियर झाला, आजचं सेशन अटेंड केला, इंजिनियर झाला तुम्ही. ओके. आता लक्ष द्या. इथं बघा, आता दुसरी इथं चॅट आहे, इथं खाली प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट एकाच विषयावरती तुम्ही काम करणार आहात. त्यामध्ये भरपूर काही तुम्ही करणार आहात. बरोबर आहे. ते सोडायचं नाही तो प्रोजेक्ट. म्हणजे तो प्रोजेक्ट जे काही त्याचा कॉन्टेक्स्ट असतो का नाही, तो कॉन्टेक्स्ट तिथे राहतो. आता बऱ्याच जणांना वाटेल आम्ही ChatGPT प्लस वापरलं ते असणार आहे. ते तर असणारच आहे. पण त्याची सगळी मेमरी मी इकडे आणून ठेवलेली आहे. आणि जेमिनीची सुद्धा. तुमची जेमिनी तुम्ही म्हणाल मला जेमिनी माझं स्वतःच्या ईमेलवर जे मला जेमिनी मिळालेलं होतं ते मला खूप चांगलं ओळखतं. आता क्लॉड मला ओळखेल का? तर ते जेमिनीचं सगळा मेमरी, सगळा डेटा 2 मिनिटात फक्त तुम्हाला क्लॉड मध्ये टाकता येतो. ओके. क्लॉड मध्ये टाकतो. तो कसा टाकता येतो? या ठिकाणी याच्यामध्ये गेलो आपण, सेटिंग मध्ये गेलो. सेटिंग मध्ये गेलो, इथं खाली मेमरी ऑप्शन आहे. मेमरी मध्ये ऑप्शन गेल्यानंतर या ठिकाणी स्टार्ट इम्पोर्ट आहे बघा. स्टार्ट इम्पोर्टला क्लिक केलं. मी ऑलरेडी माझं ChatGPT प्लस म्हणजे आपण जे कॉमन वापरत होतो सगळ्यांची मेमरी यामध्ये आलेली आहे. त्यामुळं जे पाठीमागच्या कोर्समध्ये होते, ओके, ते जे जे करत होते, ओके, ते सगळं याला माहीत झालेलं आहे आता. म्हणजे आपलं सगळा डेटा याच्याकडे आहे आता. ठीक आहे. तर हे तर आहेच. जेमिनीचं बी तसंच करू शकता. फॉर एक्झाम्पल सपोज आता माझ्याकडे जेमिनी आहे. ओके. आता जेमिनी AI प्रो 1.5 वर्षासाठी तुम्हाला देत आहे. स्वतःच्या ईमेलवर फ्री ऑफ कॉस्ट. 38,500 रुपये किंमत आहे वर्षाची. तुम्हाला 1.5 वर्षासाठी देत आहे मी. ओके. आता बघा इकडे लक्ष द्या. फ्री मध्ये आणि इथे हा जेमिनी झाला. इथं गुगल जेमिनी झालं. इथं खाली काय आहे? प्रो. ठीक आहे. हा सगळा डेटा झाला. आता हा जो डेटा आहे ना, मला इथं काय करायचं? स्टार्ट इम्पोर्टला मी क्लिक केलं आणि इथं त्यानं डेटा कॉपी करण्यासाठी इथं काय केलेलं आहे? इथं कॉपी म्हणून दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही याला प्रॉम्प्ट देऊ शकता आता जेमिनीला. इथे बघा, इथं जेमिनी कुठे गेलं आपलं? हा जेमिनी AI प्रो. ओके. कोणतं एखादं तुम्ही फ्रीवाला सुद्धा वापरत असला तुम्ही. ओके. आता हा मी काय करतो? याला सेंड करतो. त्यानं दिलेला प्रॉम्प्ट आहे हा. कुणी प्रॉम्प्ट दिला मला? हा क्लॉडनं दिला. क्लॉडनं प्रॉम्प्ट दिल्यावर हे अशा प्रकारचं सुरुवातीला काय येईल?
या ठिकाणी आपली एक मेमरी येईल, कशा कशा पद्धतीनं काय काय असणार आहे. आता हे सगळं जेमिनीचं झालं. आता चॅट जीपीटी कडे गेला तुम्ही, चॅट जीपीटी कडे गेला आणि इकडे तुम्ही इथं पेस्ट केली. पेस्ट केल्यानंतर इथं काय करणार आहे तुम्ही, इथं सेंड करणार. सेंड केल्यावर ते काय करेल, सगळं आपली जी मेमरी आहे ती सगळी मेमरी जी आहे या ठिकाणी घेणार आहे. यांनी काय काय केलं, नाव काय तुमचं, कुठली शाळा, कुठलं काय, सगळं त्याला माहित आहे. कारण बरंचसं काय आपण केलेलं असतं आणि त्याला ट्रेन केलेलं असतं. तर क्लॉडला ट्रेन क्लॉडला ट्रेन करण्यासाठी तुम्हाला जास्त काय करायची गरज नाही. फक्त ते तुमचा जो काही डेटा आहे ते सगळा तुम्हाला इथे कॉपी करायचा आहे. तो ऑलरेडी मी करून झालेला आहे. बर, आर्टिफॅक्ट आता इथं कस्टमाइज कोड आणि डिझाईन असेच बघा. आता कोड आणि डिझाईन कडे येऊया. डिझाईन तर आपला प्रकार आहेच, खूप कमी जण वापर करतात, परंतु मी भरपूर याचा अभ्यास करून तुमच्या समोर आलेलो आहे. या ठिकाणी बघा, आता हे सगळं जे आहे, हा जो क्लॉड आहे डिझाईनचा, तो मी तुम्हाला सांगेनच हळूहळू. ओळीने येऊया. प्रोजेक्ट नंतर काय आहे इथं बघा, इथं काय आहे, हा सगळ्यांनी सांगाय मला, कोणी माईक चालू करून. इथं काय दिसतंय तुम्हाला, प्रोजेक्ट्स. प्रोजेक्ट्स म्हणजे काय आहे, हे बघा, न्यू प्रोजेक्टला क्लिक केलं तुम्ही, इथं तुमचं नाव टाका, जे काय तुम्ही तयार करणार असाल. आता मला इथं काय तयार करायचे आहेत, प्रोडक्ट्स, आर्टिफॅक्ट्स तर मला तयार करायचे. माझ्या प्रोजेक्टचं नाव असेल काहीतरी, ओके, किंवा मी म्हणेन की सेल्फ इंजिनियर्ड टूल्स फॉर स्टुडंट्स, आणि किंवा माझे आजूबाजूचे जे काही लोक असतील त्यांच्यासाठी मी तयार करायचं आहे मला. आता हा माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे, क्रिएट अ प्रोजेक्ट. मग शेवटपर्यंत मी जे आहे इथे बघा, हे टायटल राहीलच त्याचं, त्या प्रोजेक्टचं टायटल असंच राहील आणि शेवटपर्यंत या पेजवर राहील. आणि इथं इथं खाली आहे का नाही, इथं बघा स्टार्ड वगैरे करू शकता तुम्ही. आणि इथे इथं स्टार करून ठेवलेलं आहे मी, ओके, किंवा आर्काइव्ह मध्ये ठेवू शकता तुम्ही, किंवा डिलीट करू शकता, किंवा याला रिनेम वगैरे करू शकता. ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचा प्रोजेक्ट तयार झाला. या कॉन्टेक्स्ट मधलं किंवा या संदर्भातील जे काही क्रिएशन आहे ते तुम्ही किंवा जे काही तुमची जनरेशन आहे, इन्फॉर्मेशन कलेक्शन आहे, ते सगळं तुम्ही या माध्यमातून या पेजच्या अंडर तुम्ही करू शकता. हे प्रोजेक्ट झालं. आता इथं आर्टिफॅक्ट्स आहे बघा, आर्टिफॅक्ट्सला इथं क्लिक करतो आणि इकडे सगळ्यांनी आता लक्ष द्या. आता आर्टिफॅक्टला क्लिक केल्यावर इथं न्यू आर्टिफॅक्टला मी इथे क्लिक करतो. न्यू, ओके, न्यू आर्टिफॅक्टला इथे क्लिक केल्यानंतर इकडे बघा ऍप्स अँड वेबसाईट आहे, डॉक्युमेंट्स अँड टेम्पलेट्स आहे, गेम्स आहे, प्रोडक्टिव्हिटी टूल्स आहे, क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स आहे, क्विज ऑर सर्वे आहे, स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच आहे. तर आता आपण काय करूया, अगोदर उलट इथनं जाऊया, स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच पासून जाऊया. ठीक आहे. आता स्टार्ट फ्रॉम स्क्रॅचला मी इथे गेलो आणि त्याला मी सिम्पली सांगणार आहे, क्रिएट क्रिएट अ स्टोरी फ्लिप बुक म्हणणार आहे. फ्लिप बुक इन विच देर आर 5 to 6 moral stories फॉर नर्सरी किड्स. सपोज एकदम छोट्यापासून सुरुवात करूयात आपण. नर्सरी किड्स इन विच लेफ्ट पेज विथ SVG images ऑफ दॅट स्टोरी, बरोबर आहे. अँड राईट पेज विथ टेक्स्ट किंवा स्टोरी इन ब्रीफ स्टोरी इन ब्रीफ इन स्टुडंट्स किंवा म्हणूया किड स्टाईल फॉन्ट. ठीक आहे. किड स्टाईल फॉन्टने मला काय करायचं आहे ते तयार करायचं. आता इथं मॉडेल सिलेक्शन खूप महत्वाचं आहे बघा. तर सध्या ओपस आहे इथं, जे जास्त या ठिकाणी एफर्ट्स किंवा आपण म्हणूया क्वालिटी देतं. पण दुसरे मॉडेल इथं वापरायचे सुरुवातीला आपल्याला. हायकू आहे, सॉनेट 5 आहे, ते सुद्धा चांगलं रिझल्ट देतं. हे बघा, सॉनेट आणि हायकू हे 3 आहेत सध्या. ओके, 3 ध्यानात ठेवा बरं का. हे मॉडेल खूप महत्वाचे. फेबल तर आहेच, पण फेबल खूप एका वेगळ्या खास कारणासाठी आपण वापरणार आहे. हायकू, ओपस आणि सॉनेट. सध्या मी मीडियम वाला वापरत आहे, सॉनेट. आणि एफर्ट्स मध्ये थोडस हाय एफर्ट्स इथे टाकत आहे. ठीक आहे. सो SVG इमेजेस ऑफ दॅट स्टोरी अँड हे झालं. ठीक आहे. सो पेज टर्निंग अँड फ्लिपिंग ॲनिमेशन शुड बी इन्क्लुडेड, त्याला म्हणूया शुड बी इन्क्लुडेड. सो गिव्ह मी अ प्रिव्ह्यू म्हणायचं अगोदर, प्रिव्ह्यू.
ते तुम्ही पब्लिश करू शकता डायरेक्ट. झालं. आता बघा तो काय करेल, आता हे थिंकिंग करू लागलेला आहे तो. थिंकिंग अबाउट डिझायनिंग अँड इंटरॅक्टिव्ह फ्लिपबुक विथ मोरल टेल्स अँड अॅनिमेशन्स. तर लिटल लेसन्स, आता हे त्यानं 6 स्टोरी लावल्या बघा. द थर्स्टी क्रो, टॉर्टाइज अँड हेअर, लायन अँड माऊस, अँट अँड ग्रास हॉपर, हे वगैरे वगैरे. आता हे असं नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आता हे तर काय म्हटलं, तो फक्त आपल्याला माहिती दिली त्यानं. माहिती दिली आणि तो काय म्हटलोय, साऊंड गुड, ओके, वॉन्ट टू स्वॅप एनी स्टोरीज, चेंज द कलर मूड और ऍड एनिथिंग, नो, गुड. त्याला म्हणायचं आहे इट्स गुड. फक्त तो एकदाच विचारतो. थोडं चॅट पेक्षा वेगळं आहे. गो आहेड म्हटलं की तो पुढे जाणार आहे. इट्स गुड, गो आहेड. गो आहेड म्हटलं की तो काय करणार आहे, पूर्णपणे या 6 स्टोरीला लेफ्ट बाजूला काय म्हटलंय त्याला, आपण काय करायचं आहे, एसव्हीजी इमेज लेफ्ट बाजूला, बरोबर आहे. आणि राईट बाजूला काय करायचं आहे, त्याचं टेक्स्ट हे तयार होणार आहे. ते तयार होईपर्यंत आता हे बघा, हे 2 ते 4 मिनिटामध्ये तुमचं लिंकेबल म्हणजे क्लिकेबल लिंक तयार होणार आहे, शेअरेबल लिंक तयार होणार आहे. ते तुम्ही लिंक शेअर करू शकता. आता मी लगेच शेअर करणार आहे तुम्हाला, आणि तुम्ही बघा कसं वाटतं ते फ्लिपबुक. ठीक आहे, आता हे एक झालं. त्याच्यानंतर मी लगेच काय तयार करणार आहे, आता गेम एज्युकेशनल एमसीक्यू टेस्ट एक तयार करणार आहे विथ रिझल्ट, इन्स्टंट रिझल्ट. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी गेम्स तयार करणार आहे. असं मी बोलत आहे, लोक त्याला वर्षानुवर्ष लावतात कोडिंग वगैरे हे ते, बट क्लॉड इज द आन्सर नाव. लक्षात घ्या, तुम्हाला कोर्सच्या माध्यमातून फ्री मध्ये मिळतं. आता अजून एक गोष्ट दुसरी, आता हे तयार होणारच आहे. तोपर्यंत लगेच जेमिनी आणि ग्रॉक हे चालू ठेवूया. बघा, 2 गोष्टी आहेत या ठिकाणी, आर्टिफॅक्ट आणि व्हिडिओ क्रिएशन. व्हिडिओमध्ये आपण सगळं बाकीचं डॉक्युमेंटरी, रील, लेसन, शॉर्ट फिल्म, हे सगळं व्हिडिओ झाले, बरोबर आहे. आर्टिफॅक्ट मध्ये काय काय झाले, हे सगळं आर्टिफॅक्ट आहेत बघा. मी जे करतोय ना, फ्लिपबुक, फ्लॅश कार्ड, एमसीक्यू टेस्ट, सॉफ्टवेअर लाईक टूल्स, गेम्स, किंवा पोस्टर फ्लायर वगैरे हे सगळे आर्टिफॅक्ट झाले. तर आर्टिफॅक्ट आणि व्हिडिओ मधला फरक समजतो का तुम्हाला? व्हिडिओमध्ये मी वेगवेगळी नावं घेतली. काय काय घेतलं, रील, लेसन, डॉक्युमेंटरी, 3D, तुमचं जे काही पिक्चर स्टाईल व्हिडिओ, ओके, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म, हे सगळं व्हिडिओ झाले, बरोबर आहे. पोस्टर फ्लायर शिवाय क्रिएटिव्ह आणि हे पोस्टर फ्लायर हे क्रिएटिव्ह आर्टिफॅक्ट झाले बरं का. काय झालं, क्रिएटिव्ह आर्टिफॅक्ट. पण जे मी तुम्हाला नावं सांगत आहे सध्या, गेम्स, फ्लॅश कार्ड, फ्लिपबुक, क्विजेस, एमसीक्यू क्विजेस विथ रिझल्ट अँड इव्हॅल्युएशन, हे सगळे आर्टिफॅक्ट झाले. लक्षात आलं का तुमच्या? येस ऑर नो? आर यू गेटिंग ऑर नॉट? येस. ओके, आता बघा, आता आपण हे झालं. येस, थोडी तब्येत हीच आहे, पण मी एक्सायटेड होतो एवढंच आहे ना. आता बघा या ठिकाणी इथं, याच्यामधून घेतलं होतं आपण, वेबसाईटच्या मधून घेतलेलं होतं. हे बघा, इन्स्ट्रक्शन झालं. आता हे तर झालं, हे सगळं झालं. बरं, एक मिनिट, हे तर इथं झालं. एक मिनिट, कुठे गेलं ते आपलं इथं. हा, आता हे एसव्हीजी रजिस्ट्रेशन वगैरे थोडस करतो. लोडेड फ्रंट एंड डिझाईन स्किल वगैरे. आता मी जाणार होतो याच्याकडे. सपोज माझ्याकडे, आपल्याकडे हा वर्कशॉपचा पोस्टर आहे. ठीक आहे, वर्कशॉपचा पोस्टर आहे, आणि त्यामध्ये हे मला काय करायचं, याचं डिस्प्ले करायचं, किंवा आता कोर्सचा पोस्टर तर मी तुम्हाला सांगेनच. एआयटीव्हीटी 2 चा, ओके, त्याच्यामध्ये 21 दिवसांचा प्लॅन, सगळा सिलेबस वगैरे सगळा तयार आहे. टेवायचं सिलेबस तयार आहे. पहिले 4-5 दिवस ब्लॉगचा आहेत, आणि त्याच्यानंतर मग बाकीचं आपला हे आहे. तुर्तास मी काय करतो, या ठिकाणी आपला जेमिनी एआय प्रो ओपन करून ठेवतो. आता हा जेमिनी एआय प्रो झाला, आणि इकडे जे आहे आपला फ्लो आहे. ठीक आहे, आता हा फ्लो ओपन केला. ओके, फ्लो ओपन केल्यानंतर आणि ग्राफ न सुद्धा या ठिकाणी 30 सेकंदाचा काहीतरी आणलेला आहे. ग्राफ सुद्धा तुमच्या समोरच या ठिकाणी आता परचेस करणार आहे. आता बघा या ठिकाणी हा झाला अशा पद्धतीने. आता मला या ठिकाणी काय करायचं आहे, हे चालू असताना दोन्ही आर्टिफॅक्ट प्लस व्हिडिओ दोन्हीचं सायमल्टेनियस मी जे आहे ते क्रिएशन चालू ठेवणार आहे. ओके, आता हा इक्यू अजून फास्ट होतं. हे बघा, आता हा इक्यू जो आहे की नाही, हा बघा 3 मॉडेल आहेत ना, हे
हायक्यू, ओपस आणि सॉनेट. ओके. सो याच्यामध्ये हायक्यू जो आहे तो थोडा जास्त फास्ट असतो, परंतु आता याला हाय सुद्धा म्हटलेलं आहे मी. त्यामुळं तो फॉन्ट वगैरे जे जे काही मी प्रॉम्प्टिंग केलेली आहे ते बरोबर त्याचं जे अॅनिमेशन वगैरे ते सगळं देऊन, रोटेशन मेकॅनिक्स वगैरे देऊन छानपैकी आपल्याला एक फ्लिपबुक तयार होणार आहे. 5 मिनिटात हे झालं की लगेच आपण फ्लॅश कार्डकडे जाऊया. एमसीक्यू टेस्ट त्यातल्या त्यात मला आवडलेली कॉन्सेप्ट आता मी तुम्हाला दाखवतो सुद्धा. हे बघा डाउनलोड्स मध्ये मी केलेलं दाखवतो अगोदर. या ठिकाणी इथे सुद्धा केलेलं आहे. इथं बघा हा व्हिडिओ सुद्धा बनतोय. व्हिडिओ. पण व्हिडिओसाठी आपण ते वापरणारच नाही. व्हिडिओसाठी भरपूर काय आपल्याकडे दुसरं आहेत गोष्टी. या ठिकाणी बघा हा जो आहे 12वीची टेस्ट आहे सपोज. ओके, क्लास 12वीची टेस्ट. ती या ठिकाणी मी अशी बायोलॉजी, आता हे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी केलं. हे बायोलॉजीला क्लिक केलं आणि या ठिकाणी अशा पद्धतीने याला क्लिक केलं. या ठिकाणी बघा हा नेक्स्ट क्वेश्चन आला, चुकलं सपोज. ओके, आता हे बरोबर आलं सपोज. ओके, इथं बघा इथं वर दाखवता येतो. आता हे सुद्धा स्टाईल तुम्ही तशीच करू शकता बरं का. आणि खाली आता मी रॅन्डमली काय करतोय फक्त जस्ट या ठिकाणी जशा पद्धतीनं येत आहे त्या पद्धतीने इथं फास्ट येते काय करतोय. हे बघा या ठिकाणी हे सगळं माझं सोडून झालं. 3 बरोबर आले माझे. कोणते बरोबर आले, कोणते चुकले आणि खाली उत्तर काय असायला पाहिजे होतं, एक्सप्लेनेशन काय असायला पाहिजे वगैरे वगैरे सगळं आलं. टेक दिस टेस्ट अगेन. तिथं परत तुम्ही गेला म्हणजे सॉफ्टवेअर सारखं प्लेज होतंय बघा. आता हे एक लिंक आहे, सिम्पल एक लिंक आहे. त्या लिंकला क्लिक केलं की विद्यार्थ्यांना मोबाईलमध्ये सुद्धा ती टेस्ट सोडवता येणार आहे. लक्षात येतंय? करेक्ट एकदम सगळं. जे शेवटचं आकडे हे आहेत मार्क लिस्ट शेवटचं. ओके, किती करेक्ट किती रॉंग वगैरे ते शेवटी इव्हॅल्युएशन सुद्धा तुमचं या माध्यमातून होणार आहे. ओके, हे झालं याच्याबद्दल. आता मला काय करायचं आहे, हा जो पोस्टर आहे वर्कशॉपचा पोस्टर आहे, ठीक आहे. या वर्कशॉपचा पोस्टरला मला डिस्प्ले करायचा आहे इम्प्रेसिव्ह पद्धतीने. त्यासाठी मी एक 7 प्रॉम्प्ट आहेत वेगवेगळे. 7 एपिक जसं 3 एपिक प्रॉम्प्ट दिलेले आहेत गेल्या वेळेस तुम्हाला. यावेळेस मी तुम्हाला 7 एपिक प्रॉम्प्ट तयार करून देणार आहे. त्यापैकी एक एपिक प्रॉम्प्ट सध्या तुमच्या समोर आज मी दाखवतो. एकच मिनिट. हे सगळे प्रॉम्प्टिंग सुद्धा आपण तुम्हाला कोर्सच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी देत असतो. लक्षात घ्या. एपिक प्रॉम्प्ट झालं. एपिक प्रॉम्प्ट मधला एक घेऊया आता. आता हा खरं तर व्हिडिओसाठी बनवलेला होता, पण तुम्ही अगोदर इमेज जनरेशन साठी सुद्धा करू शकता. तर चार जीपीटी प्लस जो आहे तो आपलं राहणारच आहे बऱ्याचशा बाबतीत. ओके, तर या ठिकाणी आता मी काय करत आहे, इथे बघा इथे पेस्ट केलं मी. बरोबर आहे. नाव इन ऑर्डर टू मेक दिस व्हिडिओ म्हणायचा आहे. आता हा व्हिडिओ बनवण्यासाठी आय वॉन्ट 2 इमेजेस त्याला म्हणायचं आहे. बरोबर आहे. 2 इमेजेस. वन इज बिफोर अनवेलिंग म्हणजे सुरुवातीला ते अनवेल होण्या अगोदर. अँड वन आफ्टर इट्स अनवेलिंग. ठीक आहे. म्हणजे बिफोर अनवेलिंग आणि आफ्टर अनवेलिंग उघडण्या अगोदर. ते बघा आता याच्यामध्येच आता हा जो आहे त्याच्यामध्ये अगोदर मी काय करणार आहे, सो गिव्ह मी 2 इमेजेस. ओके, ऍज अ स्टार्ट अँड एंड फ्रेम. ठीक आहे. याला आपण सेंड केलं. सेंड केल्यानंतर इकडे बघा तोपर्यंत तुम्हाला हे दाखवतो. इथे आपल्याला काय करायचं नेमकं. आता इथं हा आपला प्रॉम्प्ट आहे. ठीक आहे. तो आपण त्याला दिलेला आहे तिथं इमेजेस साठी. आता इथं हा डिस्प्ले आहे बघा. आता हा पोस्टर होता सपोज. हा पोस्टर आहे आणि हा ते लोक जे आहेत ना याला अनवेल करतात आणि हा पूर्ण अशा पद्धतीने इथं होत आहे बघा. व्हर्टिकल मध्ये सुद्धा करता येतं तुम्हाला. व्हर्टिकल मध्ये काय आहे, सपोज हा एक पोस्टर आहे आणि हा त्यांनी काय केला पूर्णपणे अनवेल केला आणि हा जो आहे पूर्ण तुमचं जे काही असेल शहराचं स्वरूप इथं पुणे वगैरे असं टाकू शकता तुम्ही आणि ते अनवेल होऊ शकतं. असे 7 एपिक प्रॉम्प्ट्स आहेत वेगवेगळ्या आणि सगळे एकामेकांपेक्षा सगळे वेगळे वेगळे. ठीक आहे. तर आता एक तुम्हाला मी इथे हा व्हिडिओ जो आहे तो करून दाखवणार आहे सिनेमॅटिक लेवलचा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे आहे ते समजेल की कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कोणत्याही ऍक्टिव्हिटीचा असेल
किंवा शाळेच्या एक दोन त्यात टेक्स्ट कमी असावं. ओके, अशा प्रकारचं टेक्स्ट जर तुम्ही कमी ठेवून ते जर केलं तर ते अजून चांगलं वाटणार आहे. ठीक आहे. तर आता बघा इथे मी काय करतो आता, एस्केपचं बटन चालत नाही माझं, डबल क्लिक करू. पिक्चर तोपर्यंत तिकडे आपलं झालेलं असेल ते. ते पण स्क्रीन काढायची. ओके, आता बघा या ठिकाणी अशा पद्धतीने इथं काय झालेलं आहे. आता इथं मी त्याला काय दिलेलं आहे, फक्त एक प्रोडक्ट दिलेला आहे फक्त. ठीक आहे, अशा पद्धतीनं. आता त्याला आपला ऍक्च्युअल वाला दिलेला नव्हता पोस्टर, तर हे अगोदर करून घ्यायचं. बरोबर आहे. अशा पद्धतीनं सपोज एक आहे ऍडव्हर्टाईज वगैरे प्रमोशनल व्हिडिओज वगैरे साठी तुम्ही अशा प्रकारचं जे आहे ते हे करू शकता. आय वॉन्ट इट फॉर फर्स्ट फ्रेम in which the people are standing just near the banner in closed condition आपण त्याला म्हणूया. हे कंडिशन. आणि इथे काय करूया आता, आपला जो काही पोस्टर आहे तो पोस्टर या ठिकाणी द्यायचा आहे. ओके, डेस्कटॉपला जाऊया आणि हा जो वर्कशॉपचा पोस्टर आहे तो या ठिकाणी मी इथं पेस्ट केला. ठीक आहे. आणि आता हे दोन इमेजेस आपल्याला ChatGPT प्लसच्या माध्यमातून या ठिकाणी असे मिळणार आहे. तोपर्यंत बघा या ठिकाणी इकडे लक्ष द्या. आता आपलं फ्लिपबुक तयार झालेलं आहे आणि तेही शेअरेबल लिंक च्या साह्यानं या ठिकाणी कशा पद्धतीने आपण ओपन करू शकतोय या ठिकाणी बघा. आता याला इथं मी क्लिक केलं. ठीक आहे. हे बघा थर्स्टी क्रो झाला. इथं क्रो आणि हा थर्स्ट इथं पाणी वगैरे असं. आणि लहान मुलांच्या टाईपचं त्याला एसव्हीजी इमेज आणि फॉन्ट वगैरे म्हटलं तसं झालेलं आहे. आणि ही स्टोरी कंप्लीट झाली पहिली. हे परत दुसरी टॉर्टॉइज अँड हेअर. ओके, तिसरी लायन अँड माऊस. चौथी अँट अँड ग्रास हॉपर. ओके, हे सगळे 5-6 झालं स्टोरी अशा पद्धतीनं. आता इथं बघा कॉपीवर आहे ऑप्शन आणि वर एक इथं बाजूला ऍरो आहे. त्या ऍरोला इथे क्लिक करा आणि पब्लिश आर्टिफॅक्ट म्हणा. हा पहिला आर्टिफॅक्ट तुमचा पब्लिश झाला आणि तो पब्लिश आणि कॉपी लिंक करा. कॉपी लिंक केलं की ही जी लिंक आहे ती कॉपी करायची अशी आणि इथे तुमचे जे ग्रुप, आता मी ई साहित्य सेवा आणि AI व्हिडिओ मेकर्स ग्रुपला या ठिकाणी मी काय करतोय, पाठवत आहे. ओके, या ठिकाणी इथे मी काय करतोय, या ठिकाणी मी पेस्ट केलं. ठीक आहे. फर्स्ट आर्टिफॅक्ट तुमचा झाला. इंटरॅक्टिव्ह बेड टाइम स्टोरी फ्लिप बुक या ठिकाणी तयार झालेली आहे तुमची. आता बघा इकडे काय करायचं आहे तुम्हाला, हा जो आहे ई साहित्य सेवा, हा तुमचा पाठीमागचा जो ग्रुप आहे त्याला सुद्धा मी पाठवत आहे. म्हणजे बरेचसे जण कव्हर होतील अशा पद्धतीने 2-3 ग्रुपमध्ये टाकतो. कोणी काय जॉईन कशामध्ये आहेत कशामध्ये नाहीत. ठीक आहे. आणि ई साहित्य सेवामध्ये सुद्धा आपल्या पाठवत आहे. आता लिंकला क्लिक करून बघा थोडस आणि लगेच परत इकडे या. बघा तुमचं तिथं ओपन झालं का, ते फ्लिपबुक ओपन झालं. नेक्स्ट नेक्स्ट करू शकताय तुम्ही, करू शकताय का? झालं, होतंय का, वर्क होत आहे? हो सर, होतंय. हो अशा सर, आलंय. पद्धतीनं ते एक झालं. आता फ्लॅश कार्ड, तर फ्लॅश कार्ड बघा कसं करायचं आहे. आता मी काय करणार आहे, परत इथं जातो क्लॉड मध्ये जातो. आता हे याच्यामधून जातो. आता या ठिकाणी बघा आता ऍप मध्ये गेलो. त्याच्यामध्ये मी काय करत आहे, या ठिकाणी याला क्लिक केलं आणि इथे परत मी जाणार आर्टिफॅक्ट्स मध्ये. आर्टिफॅक्ट्सला गेलो मी. आर्टिफॅक्ट्सला गेल्यानंतर या ठिकाणी बघा इथं न्यू आर्टिफॅक्ट्सला जाणार आहे आणि न्यू आर्टिफॅक्टला गेल्यावर इथे काय आहे, बाजूला त्याच्या क्विज आहे. क्विज करून घेऊ अगोदर. ओके, आता बघा हे राईट फ्रॉम स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच मध्ये
अजून सुद्धा खूप काही करू शकता तुम्ही, ते मी सांगेन तुम्हाला कोर्सच्या दरम्यान. ओके, आता क्विज ऑर सर्वे. क्विज ऑर सर्वे ला इथं क्लिक केल्यानंतर इथं काय करायचं तुम्हाला डायरेक्ट हे ते जे पेज आहे ते ओपन झाले आहे आता, किंवा ते ते जे स्किल आहे त्याचं ते ओपन झालेलं आहे, क्विज ऑर सर्वे. ठीक आहे. सो क्रिएट, आणि क्वेश्चन सुद्धा तेच बनवतं. आपण दिली तर चांगलेच आहे, आपण द्यायची कधी बऱ्याच वेळेला. क्रिएट 10 MCQ टेस्ट विथ करेक्ट आन्सर as 1 mark, and wrong answer as 1 mark. Wrong answer as 0 mark त्याला म्हणायचं. ओके, 0 mark. ओके, and there will be no negative marking. So create MCQ test with results on a topic of, सपोज मी काय करतो आता इथं, नर्वस सिस्टीम किंवा फोटोसिंथेसिस वगैरे काय असेल ते तुम्ही जे काही टॉपिक असेल तुमचा ते या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. आता मी काय करतो, फोटोसिंथेसिस. ठीक आहे, 10 क्वेश्चनची सध्या मी बनवत आहे. ओके, ओपस आहे. ओपस हा हायेस्ट मॉडेल आहे. टेबल सगळ्यात वरचा आहे. ऍक्च्युली 4 मॉडेल आहे त्यांचे टेबल. ओके, परंतु हे याचं युसेज क्रेडिट जास्त आहे, त्यापेक्षा आपण इथं मी प्रोज घेतलेला आहे, परंतु प्रो मध्ये सुद्धा फेबलला क्रेडिट्स असतात. आता इथं बाकीच्याला सुद्धा असतात. ठीक आहे, पण आपण बऱ्यापैकी वापरू शकतो या ठिकाणी. सॉनेट, हायक्यू आणि ओपस 4.8, ओपस 5, एफर्ट्स मीडियम. आपण काय करूया इथं या ठिकाणी बघा, हायक्यू वापरूया, फास्ट लगेच होतं. हायक्यू 4.5 वापरले मी. ठीक आहे, आणि इथे डीप रिझनिंग वापरलेलं आहे, आणि इथे मी काय करतो, सेंड करतो. सेंड केल्यानंतर बघा, आता हे तुमचे 5 मिनिटाच्या आतमध्ये तो HTML कोडिंग वापरणार, सगळा इंटरफेस वापरणार. इंटरॅक्टिव्ह विद्यार्थी इंटरॅक्ट करू शकतात त्याच्याशी, आणि ते क्वेश्चन सोडवू शकतात, आणि त्याचा आन्सर मिळू शकतं. अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला इथं टेस्ट ओपन होईल 5 मिनिटात. तोपर्यंत आपण इथं काय करूया, इथं हे जे आहे हा वाला. ठीक आहे, आता इथं बघा, इथं क्लोज्ड मध्ये आहे, इथं ढकलून ढकलून ते पुढे जाणार आहे. ठीक आहे, सो नाव त्याला म्हणायचं आहे. सो नाव अनवेल in a way that people are dragging, people have dragged it already. Okay, त्याला काय केलेलं, त्याने ड्रॅग केलेलं आहे, ड्रॅग्ड इट टू अनवेल दी पोस्टर आय अटॅच्ड. तो जो पोस्टर आहे जो मी अटॅच केलेला आहे तो पोस्टर या ठिकाणी दिसणार आहे. ते एकाच वेळेला मी तुम्हाला दोन्ही दाखवत आहे, व्हिडिओ आणि आर्टिफॅक्ट. ओके, आर्टिफॅक्ट मध्ये वेगवेगळे आहेत आणि व्हिडिओ मध्ये सुद्धा वेगवेगळे तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलेले आहेत. व्हिडिओ मध्ये काय काय आलं, रील पासून सुरुवात करूया. 30 सेकंड टू 1 मिनिट रील, 3 to 5 minutes of short film, 5 to 15 minutes of lesson, 15 to 30 minutes of documentary, 30 minutes to 1 hour of or to 1.5 hour of full feature film. बरंच काही येतं व्हिडिओ मध्ये, बरोबर आहे. आर्टिफॅक्ट मधलं एक झालेलं आहे तयार करून, एक हे बघा दुसरा सुद्धा झाला. हे बघा किती छान पद्धतीने आलेला आहे, सॉफ्टवेअर सारखं दिसतंय बघा. इकडे लक्ष द्या, इथं फुल स्क्रीन सुद्धा करून बघू शकता तुम्ही. ओके, आता इथे हे आपण कमी करूया अशा पद्धतीने. ते बघा आता, photosynthesis quiz. What is the primary function of photosynthesis? Release oxygen, का to convert light energy. आता सध्या आपण कसं बी करूया, ते चुकलंच पहिलं. हे बघा, हे दुसरं. ओके, त्यानंतर हे तिसरं. ओके, चौथं. या ठिकाणी हे 5वं, या ठिकाणी 6वं, शेवटी ते उत्तर देणार आहेत. ओके, आणि या ठिकाणी अशा पद्धतीने जे जे काही येतंय ते या ठिकाणी मी ते काय केलेलं आहे, क्लिअर केलेलं आहे. सबमिट क्विज केलं. सबमिट क्विज केल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे तुमचा, हे बघा लगेच रिझल्ट येणार आहेत. आता इथे इथे काय करायचं आहे आपल्याला, हा जो आहे पब्लिश आर्टिफॅक्टला इथे क्लिक करायचं आहे, पब्लिश कॉपी लिंक करायचं आहे, आणि लगेच ही सुद्धा MCQ टेस्ट बघा तुमच्या याला मी पाठवून देत आहे, तिन्ही ग्रुपला पाठवून देत आहे. हे बघा, हे झालं MCQ टेस्ट तुमची.
फोटोसिंथेसिस एमसीक्यू टेस्ट, आणि या ठिकाणी याच्यामध्ये पाठवलेलं आहे एआयटीयूटी मागचा जो कोर्स झालेला होता त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे, पाठवलेलं आहे. आणि इथे तुम्हाला सर या या ठिकाणी काय झालं, सर इ- चॅटमध्ये मिळतील का ह्या लिंक सगळ्या? कारण आपण ज्या लिंक शेअर केल्या त्या ग्रुपमध्ये मी नाही आहे. काय नाव तुमचं? सॉरी सर, आशा मगर. न- अच्छा अच्छा, ठीक आहे ना, काय तुम्हाला मी सेपरेट हे देईनच. ओके. तुम्ही मला मागणी करा किंवा ग्रुप मध्ये ऍड करतो आणि हे सध्या तुम्हाला पाठवतो. ठीक आहे, तर आता हे बघा, हे 2 नंबरचं झालं. फोटोसिंथेसिसचं एमसीक्यू क्विज आपण तयार केलेली आहे. अजून त्याला वेगळ्या पद्धतीने सांगू शकतो आता इथं करायचं असेल तर. या ठिकाणी मग एमसीक्यू टेस्ट मध्येच आता हा हा पहिला झाला. ठीक आहे, आता इथं एक ऍपच्या माध्यमातून केलं. आता वेबसाईट मधून जाऊया. या ठिकाणी बघा, आता इथं आर्टिफॅक्टला जायचं आणि न्यू आर्टिफॅक्ट. आता मी दाखवतो दुसरं वालं, एक दाखवलेलंच आहे हा वाला. हे बघा, क्लास 12 प्रॅक्टिस टेस्ट. हा सुद्धा ही सुद्धा टेस्ट बनवलेली आहे, पण फेबल यानं बनवलेली होती मी. या ठिकाणी बघा, यालाही तुम्ही काय करतोय, इथून सुद्धा तुम्ही काय करू शकता, पब्लिश करू शकता. पब्लिश आणि पब्लिश कॉपी लिंक. कॉपी लिंक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथं काय करता येतं, कॉपी लिंक करता येतं. कॉपी लिंक केल्यानंतर आता ही एक एमसीक्यू टेस्ट जी आहे ती तुमच्या या ठिकाणी ग्रुपला मी पाठवत आहे. त्या पद्धतीने बघा, आता फिजिक्स मी नंतर काय केलं होतं की त्याला ऍज अ बटन बनवलं. आता यालाच मी काय करणार आहे बघा, बायोलॉजीची सर्क्युलेटरी सिस्टीम मी बनवली, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय केलं माहितीये का मी, हे बघा, याच्यानंतर आता याला क्लास 12, ओके, याच्यामध्ये एक पाठवलं तुम्हाला, ही साहित्य सेवामध्ये एक पाठवतो अजून एकदा, दुसरी वाली. आता यालाच मी काय करणार आहे लक्षात घ्या. तुमच्या समोर लाईव्ह मध्ये एक बनवलेली आहे मी एमसीक्यू टेस्ट. ती कोणती बनवलेली आहे, कोणत्या टॉपिक वरची बनवलेली आहे, फोटोसिंथेसिस वर फोटोसिंथेसिस. बनवलेली आहे. ओके, इथं डाउनलोड अँड ओपन सुद्धा करू शकता तुम्ही. इथं तुम्हाला या फॉर्म मध्ये डाउनलोड सुद्धा, तुम्हाला शेअर सुद्धा, तुम्ही लिंक नाही तर अशा फॉर्म मध्ये सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. तर आता इथे मी काय करणार आहे, क्रिएट मेक धिस टेस्ट ऍज अ बटन. ओके, म्हणजे आता इथं काय करणार आहे, तर मी याला कन्वर्ट, हे बघा, आता कन्वर्ट धिस टेस्ट इन द फॉर्म ऑफ अ बटन अँड यूज अदर सब्जेक्ट्स बटन ऑल्सो. बटन्स असतात बघा, ते बटन्स ऑल्सो लाईक फिजिक्स केमिस्ट्री, फिजिक्स अँड केमिस्ट्री. ठीक आहे, अँड रिसेंड दी एमसीक्यू टेस्ट. ओके, म्हणजे आता इथे काय होणार आहे, तुम्हाला अशी सिस्टमिकली तुम्हाला करता करता येऊ शकतं. ठीक आहे, आता इथे इथे काय वापरतो, इथं मॉडेल चेंज करतो वाटलं तर इथं सॉनेट करतो. ठीक आहे, आणि इथं सेंड करतो. आता इथं जे काही हे टेक्स्ट आहे, सॉरी टेस्ट म्हणायचं होतं तिथं, पण ते समजून घेते. या ठिकाणी इथं काय करायचं आहे, हा जो आहे तो पूर्ण फोटोसिंथेसिस बायोलॉजी मध्ये येणार. ओके, बायोलॉजी नावाचं बटन तयार होणार आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री सुद्धा बटन दोन तयार होणार असे. ठीक आहे, आणि मग बायोलॉजीला क्लिक केल्यावर त्याच्यामध्ये वेगवेगळे चॅप्टर्स येणार, बरोबर आहे. त्यातील एक चॅप्टर आपण काय केलेला आहे, या ठिकाणी पूर्ण केलेला आहे, बायोलॉजी याचा फोटोसिंथेसिसचा. मग फोटोसिंथेसिस असेल, रेस्पिरेशन असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, एक्सक्रिटरी सिस्टीम, जे काय असेल तुम्ही सगळं या ठिकाणी तुमचं या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे, आता हे झालं इथंपर्यंत. आता कॅल्क्युलेटर, स्वतःचा कॅल्क्युलेटर तयार करायचं किंवा गणितासारखं काहीतरी तयार करायचं आपल्याला, आर्टिफॅक्टच आहे ते सुद्धा. तर आता ते दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, तर आता इथं बघा, लक्ष द्या, इथं हे चालू आहे इथं. तोपर्यंत मी वेबसाईट वरून दाखवतो आता तुम्हाला क्लॉडच्या. ठीक आहे, आता 2 आर्टिफॅक्ट आपण तयार केलेले आहेत. परत आर्टिफॅक्टला इथे या ठिकाणी क्लिक करा, न्यू आर्टिफॅक्टला या ठिकाणी क्लिक करा, आणि या ठिकाणी बघा इथं क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स म्हणून आहे, क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स. आता क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्सला इथं फ्लॅश कार्ड बनवण्यासाठी आहे किंवा अनेक वेगवेगळ्या कारणासाठी आहे, पण आता मी इथे काय बनवतो, फ्लॅश कार्ड बनवतो, क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स. इथे काय लक्षात, कितवं आर्टिफॅक्ट चालू आहे आपलं आजचं,
हे बघा, व्हॉट्स द क्रिएटिव्ह प्रोजेक्ट हॅव इन माइंड, कोणता आहे, काय आहे ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. तर आता इथे काय म्हणणार आहे मी, क्रिएट अ फ्लॅश कार्ड. ओके, फ्लॅश कार्ड आर्टिफॅक्ट टू आयडेंटिफाय. काय करायचं आहे आयडेंटिफाय करण्यासाठी, आयडेंटिफाय दी अॅनिमल्स फॉर नर्सरी किड्स. सपोज आता मी नर्सरी किड्स म्हणतो, ठीक आहे. नर्सरी किड्स साठी मी इथे काय करत आहे, या ठिकाणी आर्टिफॅक्ट बनवत आहे. नर्सरी किड्स, वन शुड बी करेक्ट ॲनिमल अँड वन इज रॉंग. तर एक रॉंग असणार आहे, एक करेक्ट असणार आहे. ओके, सो क्रिएट सच 5 to 6 ॲनिमल्स फ्लॅश कार्ड. सध्या मी कमी वाला देतो त्याला, ठीक आहे. ओपस हाय वाला पाठवत आहे. आणि इथं बघा, आता हे थोडंसं हायेस्ट मॉडेल वापरलेलं आहे ओपस वाला, आणि हाय थिंकिंग वाला वापरलेला आहे. तरी अजून कम्प्लीट इथं शेवट एक्स्ट्रा आणि मॅक्स सुद्धा आहे, ते वापरलेलं नाही. ठीक आहे. आता इथे काय होणार आहे, इथे बघा, हे सगळं वन कार्ड ॲट ए टाइम, एक वेळेला कार्ड येणार फुल स्क्रीन, बिग अँड बोल्ड. द कार्ड आज वेअर इज द कॅट, कॅट कुठं आहे, मग त्याचं दोन दाखवणार ते. आणि साऊंड सुद्धा बरं का, टॅप करेक्टला टॅप केल्यावर तसं साऊंड येणार, त्या अॅनिमलचा साऊंड येणार. असं आणि या ठिकाणी करू शकता. आणि हे बघा, 6 अॅनिमल त्याने हे निवडलेले आहेत, रॉंग चॉईस आणि करेक्ट चॉईस. कॅट दाखवताना तो एलिफंट सुद्धा दाखवणार आहे. ओके, ठीक आहे. त्याला म्हणूया गो अहेड म्हणायचं, त्याला फक्त गो अहेड. गो अहेड म्हटल्यानंतर तो आता म्युलिंग, सिंक्रोनायझिंग, अडॅप्टिंग, मॉडिफाईंग जे जे काही आहे ते सगळं करेल. आणि आपल्याला या ठिकाणी हा फ्लॅश कार्डचा जो गेम आहे, एक एज्युकेशनल गेमच होणार ना हा, एक छोटासा. ओके, त्या टाईपचा तुम्हाला या ठिकाणी फ्लॅश कार्ड मिळेल, आणि तेही शेअरेबल लिंक ने, म्हणजे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाठवू शकता. आणि किंवा वर्गामध्ये जे आहे प्रोजेक्टरवर वगैरे असे गेम्स तुम्ही आयोजित करू शकता, किंवा मोठमोठ्या स्पर्धेला तुमचं स्वतःचं ई साहित्य, शैक्षणिक ई साहित्य, शैक्षणिक साहित्यच आहे ना हे सुद्धा. साहित्य काय असं स्पर्श करल, हे आता हे हे तुम्ही अशा प्रकारचं सुद्धा साहित्य, ई सगळे साहित्य हे ई साहित्य नाहीत, पण सगळे ई साहित्य हे साहित्य आहेत. ओके, म्हणजे शैक्षणिक साहित्य आहेत. त्यामुळे शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेमध्ये स्वतःच याला तुम्ही एका वेगळ्या लार्ज ग्रँड लेवलला जर घेऊन गेला, याला एक वेगळं सॉफ्टवेअर तुमचं नावाचं लॉन्च करू शकता तुम्ही, आणि शाळांना देऊ शकता. लक्षात येते. तर तो ती विचार प्रणाली सुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला देत असतो. तर बघा, इथं काय आहे की नर्सरी अॅनिमलचा फ्लॅश कार्ड जो क्विज आहे तो तयार होतो. तोपर्यंत आपला व्हिडिओ तयार झालेला असेल बघा, व्हिडिओ आपण बघू या ठिकाणी. हा एक मिनिट, हा व्हिडिओ नाही, आता आपण इमेज तयार करतो आपण ChatGPT प्लस मधून. हे बघा, आता हा काय तयार झाला, 2 इमेजेस तयार झाले. याला राईट क्लिक करूया, आणि इथं काय करूया आता आपण, आता व्हिडिओचा भाग आहे हा, त्यामुळे याला मी काय म्हणतो, विड म्हणतो फक्त. ओके, विड. आणि त्यानंतर इथं इथं 1 स्टार्ट फ्रेम आहे, त्यामुळे त्याला 1 म्हणत आहे. आणि इथं जे आहे सेव्ह इमेज ऍज करून याला या ठिकाणी काय करता, याला 2 म्हणत आहे. ठीक आहे. आता 1 आणि 2 असे झाले 2. आता इथे जातो मी जेमिनी प्रोला. ओके, जेमिनी प्रो मध्येच फ्लो असतं. ओके, वैयक्तिक. हा तुम्ही गेला व्हिडिओ. ओके, आणि इथे तुम्ही काय केलं, आता त्याच्यामध्ये अपलोड मीडिया केला, आणि दोन्ही मीडिया आपण अपलोड करूया आताच. हे बघा, विड हा 1 आणि 2. ओके, फ्लो मध्ये अपलोड केलं आपण हे. ते अपलोड होईल लगेच. अपलोड झालं, इकडे लक्ष द्या. आता तुम्ही 10 सेकंदापर्यंत इनफ आहे. इन्ग्रेडियंट्स साठी तुम्ही याचा वापर करू शकता. आणि इथे हा जो पहिला आहे तो दिला, आणि हा जो दुसरा आहे तो सुद्धा दिला.
ठीक आहे. आणि इथं हा जो प्रॉम्प्ट मी दिलाय तुम्हाला, बरोबर, या ठिकाणी याला तुम्हाला आहे त्याचं काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. कॉपी करून इथं काय करायचं, फक्त पेस्ट करायचं आहे. आणि इथे व्हर्टिकल पाहिजे तुम्हाला व्हिडिओ, त्यामुळे 9:16 करायचं आहे. आडव्यासाठी इथं 16:9 असतो. तर 9:16 केलं इथं. इथं इन्ग्रेडियंट्स केलं, नंतर व्हिडिओ केलं, आणि इथं आपण काय केलं, सेंड केलं. तर आता हा व्हिडिओ आपला तयार होईल. तोपर्यंत आपलं व्हिडिओ तयार होईपर्यंत आपलं काय तयार झालेलं असेल, हे बघा, हा झाला फ्लॅश कार्ड तयार. येते का लक्षात? येते बघा, फ्लॅश कार्ड फुल स्क्रीन मध्ये दाखवतो. ओके. तर आता हे वेर इज द डक, कुठे आहे? डाव्या बाजूला का उजव्या बाजूला आहे डक? कुठे आहे डक? नर्सरीसाठी येते. कुठे आहे डक? कुठे आहे? अहो, लक्ष आहे की नाही? उजवीकडं. उजवीकडे आहे, पण डाव्या बाजूला करू आपण. इथे बघा, इथे बघा, टुंग आवाज आला. इथं आवाज येतो असं. ओके, इथं केलं इथे बघा, क्रॅक म्हणून आला पुढे लगेच त्याचा आवाज. वेर इज द लायन? आता हा जो आला लायन, हा करेक्ट झाला. रोअर. ओके, कॅट कुठं आहे? बघा, हा कॅट आहे, इथे एलिफंट आहे. इथं कॅटला क्लिक करू, मेव झाला. ओके. इथं डॉग कुठं आहे? इथं डॉग आहे, पण इथं डॉग केलं. इथं डॉगला क्लिक केलं तरी काय होणार नाही. डॉगला क्लिक केलं, डॉग ओ, नेक्स्ट आलं. व्हेर इज एलिफंट? इथे बघा, इथं एलिफंट आहे, इथं फ्रॉग आहे. इथं फ्रॉगला काय होणार नाही, इथं एलिफंट झालं. ओके. त्याचा आवाज सुद्धा येत आहे खाली. काऊ कुठे आहे? इथं काऊ आहे. अशा पद्धतीने इथं ऑल डन. आता इथं झालं, हे कम्प्लीट झालं. तुम्ही इथे काय करू शकता, याला पब्लिश आर्टिफॅक्ट, आणि पब्लिशवर कॉपी लिंक करू शकता. आणि इथं कॉपी लिंक करायचं आहे. कॉपी लिंक केल्यानंतर आता इथं काय करायचं तुम्हाला, अशाच पद्धतीने टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. लगेच डायरेक्ट व्हॉट्सअपला तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, शेअर करू शकता. हे बघा, तिसरा आर्टिफॅक्ट आहे आपला हा. आता आहे फ्लॅश कार्ड गेम आहे. ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपण काय केलं, इथं याला चेंज केलं. या ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा या ठिकाणी काय करत आहे, हा फ्लॅश कार्ड जो आहे तो तुम्हाला दिला. अशा पद्धतीने इथं AI व्हिडिओ मेकर्स पुणे या ग्रुपमध्ये सुद्धा या ठिकाणी मी काय करतोय, या ठिकाणी बघा पाठवत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, इथं तिन्ही हे आर्टिफॅक्ट या ठिकाणी तयार केलेले आहेत. लगेच जाऊ या ठिकाणी व्हॉट्सअपला. आजचा सिलेबस बघा, आता भरपूर काय काय तुम्हाला दिलेलं होतं, दाखवणार आहे. आणि इथे जायचं आहे तुम्हाला कुठल्याही याच्याला, आणि इथं दाखवायचं आहे की हे बघा, इंटरॅक्टिव्ह फ्लिप बुक क्रिएशन झालं आपलं, MCQ टेस्ट क्रिएशन झालं, लर्निंग ऍक्टिव्हिटीज जे आहे त्याच्यामध्ये जे येतात आहे, MCQ टेस्ट विथ रिझल्ट, इंटरॅक्टिव्ह फ्लॅश कार्ड, एज्युकेशनल गेम्स आणि एज्युकेशनल ऍप्स क्रिएशन. ठीक आहे. तर आता एक गेम करूया. ठीक आहे, आता गेम तयार करूया. त्या ठिकाणी बघा, इथं झालेलं आहे बघा, हा हे बघा, हा फुल झाला. आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं हा आपला पोस्टर पूर्ण रोडवर या ठिकाणी बघा, असा भर चौकात, गर्दीच्या ठिकाणी, रहदारीच्या ठिकाणी, या ठिकाणी आपण याला काय केलेलं आहे, डिस्प्ले केलेला आहे अशा पद्धतीने. तर हा एक झाला आपला हा भाग. आता याच्यामध्ये जायचंय आपल्याला. आता आपण ऍप मध्ये जाऊया. ऍप मध्ये गेलो, हे बघा, आता हे झालं बघा, MCQ टेस्ट सेंटर, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आलेला आहे. आणि इथं बायोलॉजी मध्ये फोटोसिंथेसिस आलेलं आहे. आणि इथं त्याचं हे सुरू झालं बघा, पहिला, दुसरा, तिसरा. ओके. या पद्धतीने इथं काय केलं आपण, सोडवलेलं आहे याला. म्हणजे सुरुवातीला काय केलं, हे सगळं एकामध्ये टाकलं आपण. आणि तुम्ही काय करू शकता, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, सायन्स मध्ये दाखवा परत. हे बघा, किती मार्क मिळाले तुम्हाला, 3 बरोबर आले. 10 पैकी 30% मार्क मिळाले. डोंट गिव्ह अप. करेक्ट आन्सर, रॉंग आन्सर खाली सगळं ते येत आहे. ओके. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, आता याला सुद्धा पब्लिश आर्टिफॅक्ट, पब्लिश कॉपी लिंक करू शकता. आणि इथं क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला जे आहे, जिथं तुम्हाला टाकायचं आहे, ज्या ग्रुपला जे ज्या APचे तुम्ही इथं बनवलेले आहेत, टेस्ट बनवलेले आहे, ते तुम्ही त्याला इथं दाखवू शकता. आणि तुम्हाला सुद्धा हे जनरेट, आता इथं काय करतं, आपल्याला एक्सेल वगैरे कोलॅबोरेट करता येतं. कोलॅबोरेट तुम्हाला याचा रिझल्ट मिळतो जनरेट करून. ठीक आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, इथं जाऊ शकता. बरोबर आहे. जेणेकरून काय होईल, तुम्हाला लगेच करेक्ट रिझल्ट जो आहे तो कळणार आहे, विदाऊट एनी करप्शन. वोटिंग सुद्धा लोकांनी याच्यावरच घ्यावी.
ओ माय गॉड. आता बघा या ठिकाणी इथे झालं का असं, ई साहित्य सेवा पाठवला का तुम्हाला? हा तिसरं हे पाठवलंय बघा. हे अजून एक बायोलॉजीचं वाला, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जे पेज ओपन केलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी पाठवलेली आहे. इंटरॅक्टिव्ह टेस्ट. करेक्ट. हे बघा इथं केलं आपण, त्याला इथं क्लिक केलं, कॉपी केलं. कॉपी केल्यानंतर इथं जे आहे तुम्हाला पाठवलं. ओके. पट 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 4-5 आर्टिफॅक्ट आपले तयार झाले. शेअरेबल लिंकच्या फॉर्म मध्ये झालेले आहेत ते. ओके, लक्षात घ्या. तुम्हाला सॉफ्टवेअरच्या स्वरूपात पाहिजे असेल, सॉफ्टवेअरच्या, तर डाउनलोड करायचं हे फक्त. डाउनलोड केल्यावर कसं दिसेल? हे डाउनलोड केल्यावर असं दिसेल. हे बघा डाउनलोड्स मध्ये गेला. आता हे क्लास 12 काय आहे? प्रॅक्टिस टेस्टच आहे हे. याला मी काय केलं? कट केलं. कट करून इकडे काय केलं? इथं पेस्ट केलं. हे बघा हा जो आहे तो सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. याला सुद्धा तुम्ही काय करू शकता? शेअर करू शकता. हे बघा आता तुम्ही साहित्य सेवेला गेला, याला प्लस चिन्हाला क्लिक करा, डॉक्युमेंटला क्लिक करा. डॉक्युमेंटला क्लिक केल्यावर काय होईल आता इथं? इथं हे जे आहे ते या ठिकाणी हे बघा HTML च्या फॉर्म मध्ये आलं असं. हे मोबाईल मध्ये ओपन होतं. बघा तुम्हाला ओपन होत असेल तिथं, आणि टेस्ट सुद्धा चालू होते लगेच. म्हणजे एक सॉफ्टवेअर शेअर केला तुम्ही, सॉफ्टवेअरची लिंक शेअर केली. लक्षात घ्या. आता याच्या पुढचं बघा. आता 3D मॉडेल पीपीटी मध्ये वर्क होणार. व्हिडिओ समजला का तुम्हाला? हा व्हिडिओ कशासाठी होता? एपिक डिस्प्ले साठी होता. ठीक आहे. अजून एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, पण हे चालू काम असतानाच. ओके, परत आता आपण इथे वेबसाईट मध्ये जाऊया, क्लॉडच्या. इथे कट करूया, त्याला सुद्धा कट करूया. इथं जाऊया आपण बघा आर्टिफॅक्ट मध्ये. आर्टिफॅक्ट मध्ये गेलो आपण, किंवा आता इथं डिझाईन मध्ये जाऊया. डिझाईन मध्ये जावा आता. त्याच्यामधलं हे सगळं एक आहे 3D ऑब्जेक्ट आहे बघा, 3D ऑब्जेक्ट. 3D ऑब्जेक्टला इथं मी क्लिक केलं आणि इथं मॉडेल सिलेक्ट केलं, सपोज ओपस 5, आणि याला सेंड केलं. सेंड केल्यानंतर आता इथे मी काय करतो? इथं म्हणतो की 3D ब्रेन. ओके, इथे फक्त टाकायचं तुम्हाला खाली 3D ब्रेन विथ इट्स parts, with its different parts to be taught in PPT. PPT मध्ये त्याचे डिफरंट पार्ट्स मला या ठिकाणी शिकवण्यासाठी हा 3D ब्रेन मला पाहिजे. आता मी काय करणार आहे? ते सेंड करणार आहे. सेंड केल्यानंतर इथं काय होणार आहे? 3D मॉडेल येणार. इथे सुद्धा फिरणार. पण मला काय वापरायचा आहे? तो पीपीटी मध्ये वापरायचा आहे. लक्षात येत आहे? तर आता पीपीटीची स्लाइड मी ओपन करून ठेवतो. आता तुम्हाला वाटत असेल की हे इन्सर्ट, किंवा आता हे बघा, आता इथं आपण काय करूया? न्यू स्लाइडला जाऊया. इथं तुम्ही इथून गेला इन्सर्ट, आणि इथं काय आहे? 3D मॉडेल. आणि इथं दिस डिव्हाइसला जात होतो आपण. इथं सॉरी, स्टॉक मध्ये जात होतो आपण नेहमी. स्टॉक 3D मॉडेल, आणि जे काही त्यांचं अवेलेबल मॉडेल आहे, ते अवेलेबल मॉडेलच आपण काय करत होतो? वापरत होतो. फॉर एक्झाम्पल आता इथं हार्ट करूया. हार्ट. आता हार्ट आल्यावर हे असा हार्ट आहे. आता हा आपला हार्ट आहे, सायंटिफिक हार्ट असा दिसतो, बरोबर आहे. आता आपण इथं इन्सर्ट केलं. इन्सर्ट केल्यावर काय होणार आहे? हा या पद्धतीने इथं बघा हार्ट झाला, आणि त्याला तुम्ही इथं फुल स्क्रीन मध्ये घेऊन सुद्धा इथं, एक मिनिट हा, याच्यामध्ये इथं तुम्ही काय करू शकता? याला फिरवू शकता असं. आणि सगळे जे त्याचे बाजू आहेत, ओके, त्याचे सगळे डायमेन्शन आहेत, 3 डायमेन्शन्स, ते या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता. बरोबर आहे. तर हा 3D मॉडेल आपल्याला जो अवेलेबल होता, पण आपल्याला पाहिजे असलेले 3D मॉडेल्स किंवा पाहिजे असलेले 3D कॅरेक्टर्स जर तुम्हाला घ्यायचे असतील, तर ती आता सोय उपलब्ध झालेली आहे, आणि तुम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवू शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघायचं इथं, इथं इन्सर्ट मध्ये तुम्ही गेला, 3D मॉडेल मध्ये तुम्ही गेला, तर इथं काय आहे? दिस डिव्हाइस. दिस डिव्हाइस मध्ये आतापर्यंत आपल्याकडे काय नव्हतं अगोदर.
पण आता इथं बघा, इथं ब्रेन, हा ब्रेनचा एक स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन वाला मी इथं पेस्ट केला. ओबीजे नाही येतं ते. हे बघा, आता हा ब्रेनचा जो आहे तो या ठिकाणी काय आहे, 3D मॉडेल या ठिकाणी आलेला आहे. त्याला सुद्धा मी इथे काय करू शकतो, या पद्धतीने इथं रोटेट करू शकतो. ठीक आहे. आता यानं आपल्याला आता लाईव्ह मध्ये एक आपण तयार करत आहोत, बरोबर आहे. तर इथे बघा, ब्रेन मॉडेल काय आहे, ऍडिंग मॅट वगैरे, त्याच्यावरती गायरस, गायराय आणि सालकाय. गायरस त्याच्यावर असे वेटोळे असतात ना मेंदूवरती, त्याला गायराय म्हणतात. जे काही कन्व्हल्जन्स आहेत मेंदूवरचे, जे काही असे नागमोडी वळणं असतात, त्या नागमोडी वळणं वगैरे टाकत आहे तो. म्हणजे हा 3D मॉडेल आपल्याला तो क्रिएट करून देत आहे. आणि तो 3D मॉडेल तुम्ही या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तुम्ही याला स्टोरी तत्वावरती न्यायचं असेल तुम्हाला, म्हणजे व्हिडिओ लेवलवरती न्यायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या आयडियाज मध्ये जाता येऊ शकतं. ठीक आहे, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने हे इथं हे आहे. आता इथं हे चालू राहील तोपर्यंत मी काय करतो, इकडे इकडे बघा, आता याच्यामध्ये गेलो. हा, हे तर ChatGPT प्लस आहे. याचा बराच वापर करून झालेला आहे, बराच वापर आपण करणारच आहोत. पण क्लॉड आणि ChatGPT प्लस दोघांच्या एकत्रीकरणामुळं जे चित्र उभं राहणार आहे, किंवा ज्या प्रकारचं आपण निर्मिती करू शकणार आहे, त्याला मात्र तोड नसणार आहे. हे बघा, आता इथं इथं काय करूया, आता आपण इथं आर्टिफॅक्ट मध्ये होतो, बरोबर आहे. आता इथे मी काय जातो, आता परत एकदा आर्टिफॅक्ट मध्ये जातो. ओके, न्यू आर्टिफॅक्ट मध्ये जातो आणि त्याच्यामध्ये स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच करत आहे बघा आता मी. ओके, क्रिएट अ मॅथमॅटिकल मॉडेल टू टीच ती. आता मी एक सोपं सांगतो सुरुवातीला. तुम्ही बघा, आता हे तुम्ही फॉर्म्युलाच तुम्ही काढायची. आता एक्स हे जे असतात तुम्हाला, हे बघा, आता या ठिकाणी आपण काय म्हणूया, फॉर्म. आता इथं आपण गुगलला जाऊया अगोदर. ठीक आहे. तर इथं काय म्हणूया, मॅथमॅटिकल ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युलाज. ओके, ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युला जो चार्ट आहे ना, तो चार्ट आपल्याला घ्यायचा. सपोज हा वाला चार्ट आहे बघ, खालचा आपण नावाचं चालेल, हे जे थिटा, साइन थिटा 0 किती असणार आहे, साइन 30 डिग्री किती असणार आहे, साइन 45 काय असणार आहे. आता हा जो आहे ना, तो तुम्हाला आपण काय करूया, या ठिकाणी याला सपोज मी काय केलं, याला मी कॉपी करणार आहे. ठीक आहे, कॉपी करून डायरेक्ट इथे पेस्ट करणार आहे. आता इथे मी काय करतो, इथे गेलतो मी, बरोबर आहे, आणि इथे मी काय करणार आहे, पेस्ट करणार आहे. म्हणजे इथं तो पेस्ट झाला. ठीक आहे, मॅथमॅटिकल मॉडेल टू टीच दी ट्रिग्नोमेट्री trigonometry in such a way that if I select any value from drop down menu for sine, cos, etc., and another value for its degree. ओके, तर दुसरी डिग्री असणार आहे. दोन आपण निवडणार आहे, बरोबर आहे. पहिलं एक निवडणार आहे, टेक्स्ट निवडणार आहे. सिलेक्ट एनी, त्याला म्हणूया कॅटेगरी. ओके, एनी टेक्स्ट म्हणू याला. साइन, टॅन, कॉस, सेक, कोसेक, हे सगळं टेक्स्ट झालं. आणि त्याची जी डिग्री आहे, ते डिग्रीची एक व्हॅल्यू आहे. ठीक आहे, तर मला उत्तर बरोबर त्याचं मिळालं पाहिजे. अशा पद्धतीचं एक मॅथमॅटिकल मॉडेल, एक कॅल्क्युलेटर, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेटर तुम्ही तयार करताय स्वतःच. ओके, म्हणजे विद्यार्थी काय करणार, ज्याच्या वेळेस आता त्यांना हे मोबाईल वरती त्यांना मिळणार डायरेक्ट, त्यांनी ते सॉफ्टवेअर सारखं ते ओपन करणार. हे बघा, दोन ड्रॉप डाऊन फंक्शन आहेत इथे. एक आहे साइन, कॉस, टॅन, कोसेक, कॉट, आणि तर सेकंड त्याचे अँगल्स आहेत. ठीक आहे, आणि मग त्याचं आउटपुट काय असणार आहे, तो आउटपुटची व्हॅल्यू त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. आता तो बनवत आहे. ठीक आहे, आता हे बनेल 4 ते 5 मिनिटात. 5 5 मिनिटात एक एक सॉफ्टवेअर तुम्ही तयार करून पटापटा 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 मोकळं व्हायला लागलाय. कळलं का नाही कळलं? आणि विद्यार्थ्यांना शेअर सुद्धा करताय. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाला सुद्धा लागले, रंजकरित्या खेळत बसलेले आहेत ते, जसे गेम खेळत बसतात, इंस्टाग्राम खेळत बसतात,
तसं त्या सॉफ्टवेअरशी खेळत खेळत त्यांचा अभ्यास होत आहे. लक्षात घ्या, क्रांती आहे, क्रांती. दिस इज द रिव्होल्युशन. क्लॉड, मी उगाच काय एवढ्या मोठ्या छातीटोकपणे मी सुरुवातीला बोललो की याचं उत्तर क्लॉड, त्याचं उत्तर क्लॉड, हे करा, ते करा, ते करा, ते करा. कोणाचंच लक्ष नाहीये इथे. म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये हे क्लॉड एआय हा एक नवीन प्रकार आलेला आहे आणि तो हे 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 करून देऊ शकतो आपल्याला. याकडे आपल्या कोणाचंच लक्ष नव्हतं, नाहीये. पण मी वेधून घेत आहे तुमचं लक्ष आणि त्या पद्धतीनं ते वेधण्यासाठी, कारण जगरहाटीमध्ये आणि या बजबजपुरीमध्ये लोकांचं लक्ष असं एकत्रित आणून त्यांना मांडी घालून शिका म्हणायचं, ही वातावरणाची निर्मिती कशी करायची ती आयन4ई पेढीला माहित आहे. त्या पद्धतीने मी करत असतो आणि तुम्ही आलेला आहात, त्यामुळे हा जो चमू आहे ते काहीतरी करतील. या ठिकाणी मला याच्यावरती पूर्ण विश्वास आहे की काहीतरी विहंगम असं होणार आहे. नक्कीच त्याला तुम्ही साथ देणार आहात. त्यामुळेच म्हटलं, काय असेल तुमचं इकडलं तिकडलं सोडून द्या. अहो हे तर महत्वाचं, नवनिर्मिती, नवनिर्माते व्हा. आणि जे सध्या चाललेलं आहे, ओके, सद्यस्थितीत जग जग कुठं आहे, ते लोक काय करत आहेत, ते तुम्ही इथं वापरायला सुरुवात करा आणि त्या पद्धतीनं आपल्या तुमच्या या आपल्या पवित्र पेशाला पूर्णपणे आपण न्याय देऊया. ठीक आहे, या पद्धतीने जर झालं. बरं, अजून एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता या ठिकाणी. अशा पद्धतीने हे सगळं हे हा एक झाला, डिस्प्लेचा एक झाला. ठीक आहे, तर हे तर हे जेमिनी आहेच, परंतु सोबतच या ठिकाणी बघा, इथे तुम्हाला हा मुबराज नावाचा, तर सरांचं जे आहे राजकुमार त्यांचं नाव आहे. ठीक आहे, माझं नाव मोबी. तर मुबराज नावाचा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, हा ईमेल तयार केलेला आहे. त्यावरतीच हा क्लाउड आहे, त्यावरतीच आपण ग्रॉक सुद्धा घेतो. या ठिकाणी बघा, हा ग्रॉक आहे, ग्रॉक ए आहे. ओके, हा झाला ग्रॉक ए आहे, हा झाला ग्रॉक ए. ओके, त्याच्यावर सुपर ग्रॉक केस आपला डायरेक्ट कंपनीकडून आपण घेणार आहे. 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवता येऊ शकते, कारण काही काही वेळेला आपल्याला इथं हे लागतं, लिमिटेशन होतात, तर ते येऊ नयेत म्हणून आपल्याला तो सुद्धा घ्यायचा आहे. ओके, तर हे सगळं काय आहे, टूल्स आहेत, टेक्निक्स आहेत, नवीन नवीन आर्टिफॅक्ट्स तयार करायचे आहेत. ओके, त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करत आहोत. आता बघा, हे एकत्रित एकदमच जे आहे ते आपल्याला तयार होऊन मिळणार आहे. आणि बरं, हे तर म्हटलेलं आहे बरं का, डज दिस मॅच ऑट. येस, त्याला उत्तर द्यायचं राहिलेलं आहे. येस, गो अहेड म्हणायला विसरू नका फक्त. ओके, तो एक एक ते दोन प्रश्न फक्त विचारतो, कारण आपल्याला आपल्या पद्धतीनं नेमकं काय पाहिजे ते त्याला सांगायचं आहे, नंतर आता पण तयार झाला असतो. बर, मला सगळ्यात परत एकदा एकच गोष्ट मी वारंवार सांगणार आहे आणि सांगत राहणार आहे. याच्या अगोदरही सांगितलेलं होतं की आपल्याकडे आहे ना, तुम्ही कृपया करून, आपण शिक्षक आहोत, फिल्म मेकर्स आहोत, किंवा सगळेजण अडल्ट आहेत, 40च्या आसपास आहेत, 30-40-50, 30-40-50, जे काय असेल ते. परंतु व्यक्त व्हा फक्त. आपल्याला मांडता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, एवढं एवढं एकच रिक्वायरमेंट आहे जी तुम्ही स्वतःहून आतापर्यंत आणायची आहे. बाकीचं सगळं एआय करणार आहे. ओके, आणि मी करणार आहे. ओके, जे काही असेल तुम्हाला टूल्स लागणार आहेत, त्याचा सप्लाय करणे, टेक्निक शिकवायची आहे तुम्हाला, कसं काय करायचं काय नाही, डूज डोंट सगळं सांगेन. पण मांडता येणं ही एक माफक अपेक्षा मी ठेवू शकतो सगळ्यांकडून. ठीक आहे, त्यामुळे बोलते व्हा तुम्ही, आताही गप्प बसू नका बरं का. मी प्रश्न विचारला तर उत्तर द्या, तुम्ही प्रश्न विचारा. असं होऊन चालणार नाही. इथं एक वातावरण झालं पाहिजे जे कुठंच नसतं महाराष्ट्रात. ओके, ते त्या वातावरणाची निर्मिती आपल्याला करायची आहे, परिवर्तनाची नांदी वाजवायची आहे. आणि ती जर करायची असेल तर तुमचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे. लक्षात येतं का सगळ्यांच्या? करणार आहेत का सगळेजण? बोला. हो सर. हा, हे महत्वाचं आहे. बघा, तुमची तयारी ठेवा, तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आणि ज्याला करायचं ते करणारच आहेत, करतीलच ते. एवढा मोठा प्लॅन बघा, तुम्हाला थोडस सांगतो जरा कोर्स बद्दलचं. या ठिकाणी 21 दिवसांचा प्लॅन आहे, कारण ते एवढा सिलेबसच तसा आहे तो. सर्व शिक्षक आणि एआय फिल्म मेकर साठी आहे. सेक्शन 1 मध्ये टूल्स कवर्ड, जे जे टूल्स आहेत ते सांगतोय मी तुम्हाला. क्लॉड एआय प्रो आहे,
कॉमन ईमेल वरती घेतलेला आहे तो एका महिन्यासाठी. ओके, तो कंटिन्यू रिन्यू होत राहतो, त्याचा नो प्रॉब्लेम. ओके, पण हे कोर्सच्या माध्यमातूनच आपल्याला उपलब्ध होणार आहे. ओके, चॅट जीपीटी प्लस ऑन कॉमन ईमेल आहे फॉर 1 मंथ. जेमिनी AI प्रो हा 1.5 वर्षासाठी आहे. ओके, आणि तुम्हाला स्वतःच्या ईमेल वरती तो मिळणार आहे, लक्षात घ्या. जेणेकरून त्याचा वापर तुम्ही काय करू शकता, क्लॉड प्रो चालत राहील, पण कोर्सच्या माध्यमातून 1 महिना चालणार, 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर. ओके, क्लॉड ठीक आहे. माझा 30 ते 40 हजाराचा EMI चालू असतो, म्हटलं ना तुम्हाला, टूलसाठीचा फक्त. ते माझ्या कार्डलाच अटॅच केलेलं आहे ते. त्यामुळे ते होत राहणार त्याच आपल्या याच्यावरती. आता ग्रॉक सुपर आहे, ऑन कॉमन ईमेल आहे हा. तो सुद्धा 1 मंथ आहे. सुनो AI आहे, कॉमन ईमेल फॉर 1 मंथ. TCP प्रीमियम ऑन कॉमन ईमेल आणि या ठिकाणी फॉर 1 मंथ. आणि बाकीचे NI टूल्स आहेत सर काही. सर सर एक क्युरीज हा, सर AI काय ना. टूल्स आपले जेवढेही आहे 6, तर हे 6 हा, टूल सर आता तुम्ही तर सर डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर खूप इझिली ऑपरेट करून दाखवलेले आहे, पण असंच हा. इतकं इझिली मोबाईलवर सुद्धा हे टूल्स ऑपरेट होतात का सर? मोबाईलवर अजून जास्त होतात चांगले. मोबाईलवर अजून असं जास्त का? चांगले ऑपरेट होतात. हो. आणि हे सगळे मोब आम्हाला मोबाईलवरही पण समजा ऐका, अवेलेबल ऐका, होऊ ऐका, शकतात? पण ते मोबाईलवरती आहे ना, तुम्हाला हा हां, जेमिनी AI प्रो वापरता येणार आहे. ठीक आहे. मोबाईलवरती जेमिनी AI प्रो आणि क्लाउड हा, क्लाउड सर क्लॉड पहिला जे जे आहे ना. टूल्स आहे आपला AI हा. तर कसं असतं, मला देण्यासाठी काय हरकत नाही. तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स येतात. असे येतात की तो जो ईमेल आहे ना, तो ईमेल मोबाईलला ज्यावेळेस आपण अटॅच करतो, ईमेल ओपन करावा लागतो ना, ईमेल आयडी आणि पासवर्ड. हां, आणि ओपनच हां, हां. ठेवलेला आहे याला मी, विदाऊट विदाऊट कोडचं ठेवलेलं आहे. आणि ते काय होतं, अच्छा. मग मोबाईल नंबर टाकला जातो, कोणाकडून तरी मोबाईल नंबर टाकला जातो किंवा तो मोबाईल नंबर तिथे अटॅच होतो. त्याला सुद्धा कोड जातात, ते कोड सिस्टीम जाते. आणि मग आपल्या हं, कोर्स मधील प्रवेशितांना फक्त आपण देतो ते. मग कोर्स मधील प्रवेशितांना न राहता ते बाहेर जातात पॉप्युलेशन मध्ये. हं, हं. म्हणजे मग ते उगं त्याचा हे होतात म्हणजे मग त्याचा मिसयूज विपर्यास, मिसयूज. मिसयूज होतो याचा. हां. असं आहे ते. ते मी बघू, आपण थोडंसं शक्कल लढवूया कसं करता येईल ते. सध्या तरी मी विदाऊट कोड ठेवलेला आहे ते मुद्दाम. म्हणजे जेणेकरून तुम्हाला मी आज दिलं, आता कोर्सचा पोस्टर रिलीज करेन आणि प्रवेश अच्छा. घेणाऱ्यांना मग सर लगेच लगेच हां, मग AI लगेच तो टूल्स मिळणार आहे. मोबाईलमध्ये एकदम फ्लेक्सिबल चालणारे कोणकोणते? मोबाईलमध्ये तुम्हाला तो स्वतःच्या ईमेलवर जे मिळणार आहे तुम्हाला, ते सगळं मोबाईलवर मिळणार. मग त्यामध्ये जेमिनी AI प्रो आहे तुमच्या स्वतःच्या हं. मोबाईलवर राहणार. ओके फ्लो सर. आणि कॅनवा एक स्वतःच्या मोबाईलवर असणार आहे तुम्हाला. कॅनवा, अच्छा. फ्लो, फिल्मोरा हे बाकीचे सगळे तुम्ही हे 3 आहेत ना, तुम्ही हां, हां, स्वतःच्या हां. मोबाईलवर वापरू शकता. कॅनवा, फ्लो आणि फिल्मोरा. अच्छा. आणि हा ब्लॉगर काय आपला Googleवरच असणार आहे हा. ओके. त्यामुळं त्याला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. या पद्धतीनं. आता ओके. सिलेबस सिलेबस थोडक्यात एक लक्षात घ्या. 21 दिवसांचा सिलेबस आहे. पहिले आता सरांनी जे काल सांगितलं तुम्हाला ब्लॉग, तर तोही मिनी वेबसाईट सारखा ब्लॉग तयार करता येतो. आता मी सरांना हे पाठवलंय बघा. आता ते तशा प्रकारचा जो ब्लॉग आहेत ना, त्यांना डेमो दिलेला आहे मी एक. की ते तुम्हाला त्या प्रकारचा ब्लॉग बनवायला शिकवणार आहेत पहिल्या 4-5 दिवसात. हे बघा, त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा सिलेबस तयार आहे. राजकुमार सरांचा. तर हे बघा, हे टाकलेलं आहे, काही तुमचे प्राथमिक शिक्षकच आहेत. आणि अशा प्रकारचा ब्लॉग आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही असेल, वर्षभराचं किंवा तुमचं जो काही डेटा असेल, तो सगळा डेटा जो आहे, तो या ठिकाणी तुम्ही अशा स्वरूपामध्ये करू शकता तयार. ठीक आहे. तर अशा प्रकारचा ब्लॉग जो आहे, तो तुम्हाला इझिली बनवता येतो. एकदा का एक लिंक तुम्हाला बनवता आली, एक लिंक, नंदू फुटाणे म्हणून आहेत बघा त्यांचं नाव. ओके. आता हे अशा प्रकारचं हे वरचं. तर हे हे सोपं आहे. फक्त तुम्हाला एक आपल्याकडं असंही एक असावं, की कोणाला काय दाखवतो, कोणाला जगाच्या पाठीवर तुम्ही टूरला गेला कुठेतरी, तिथल्या गोव्याच्या शिक्षकांनी विचारलं तुम्हाला, "काय चाललंय तुमचं महाराष्ट्रात प्राथमिक? तुम्ही काय-काय करता?" त्यांना लगेच तुम्ही
तिथल्या तिथं मोबाईलवरती ओपन करून तुम्हाला तुमचं कार्य दाखवता आलं पाहिजे, तुमचं जीवन कार्य दाखवता आलं पाहिजे. सगळं जे जे आतापर्यंत केलंय ना ते सगळं ब्लॉग मध्ये टाका, भरून ठेवा, एकदम भेळ भेळ करायची तिथे एकदम अशी. ओके, एकच बनवायचा ब्लॉग, पण असं सगळं 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 डेटा त्यात आला पाहिजे. ओके, तर हे आहे पहिल्या 5 दिवसात. मग मेनू बार कसा करायचा क्रिएट, त्याच्यामध्ये पेजेस कसे तयार करायचे, ड्रॉपडाऊन मेनू कसा तयार करायचा, क्लिकेबल लिंक्स कशा तयार करायच्या, ब्लॉग डिझाईन कशा तयार करायच्या, प्रोफेशनल ब्लॉग, एसईओ, टेस्टिंग, पब्लिशिंग, फायनल प्रोजेक्ट. आणि मग इथून पुढचे मी घेणार आहे. ओके, 6 ते 21 दिवस. मग क्लॉड एआय इंटरफेस, चार्ट, कोवर, कोड, आर्टिफॅक्ट क्रिएशन, फ्लिपबुक, आर्टिफॅक्ट क्रिएशन, आर्टिफॅक्ट 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 हे सगळं होणार. 3D मॉडेल, use of Gemini AI Pro Flow for educational and cinematic reel creation, use of Gemini AI Pro for educational and cinematic lesson and short film, Gemini and Grok for documentary creation, educational and cinematic songs or poem creation using Suno AI, introducing 40 plus tools, TCB Premium for multi-purpose tasks, AI PPT and Canva for all in daily task आणि ऑनलाईन टेस्ट. म्हणजे असा एका शिक्षक म्हणा किंवा फिल्म मेकर म्हणा, त्याच्या आयुष्यात काय काय महत्वाचं असतं. ओके, खास करून शिक्षक. ओके, त्यांच्यासाठी हा पूर्ण असा सिलेबस बनवलेला आहे. त्यामध्ये प्रॅक्टिकल, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग, तुमचं प्रॅक्टिकल केलं जाईल. तुम्ही होमवर्क करायचं असतो दिवसाला. ओके, आणि प्रीमियम एआय टूल्स तुम्हाला त्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जातात. ब्लॉग आहे, आर्टिफॅक्ट आहे, रील आहे, डॉक्युमेंटरीज, एडिटिंग, टीचर्स, ट्रेनर्स आणि एआय फिल्म मेकर सगळ्यांसाठीच उपयोगी असणारा असा सिस्टेमिक असा 21 दिवसांचा लर्निंग पाथ जो आहे या ठिकाणी या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून दिला जात आहे. कळलं का? 15 ऑगस्ट आपल्या हे असल्यामुळं स्वातंत्र्य दिनाचा सुद्धा या ठिकाणी संदर्भ आलेला आहे. ओके, 5 सप्टेंबरला शिक्षक दिन येणार आहे, 15 सप्टेंबरला माझा वाढदिवस सुद्धा आहे. तर या सगळ्या महत्वाच्या गोष्टी या दिवस या ठिकाणी हे येत आहेत. तर ते त्या त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण ते निर्मिती करत असतो. मी एखादा विषय घेऊन ते करत असतो. शेवटी तुम्हाला हे रिलीज पोस्टर सांगेन. आता सध्या आपल्याला तो एक आपला हा भाग बघायचा होता, आपला झालाय की नाही तो कोणता वाला. क्लॉडला आपण एक काम दिलेलं होतं, 3D ऑब्जेक्ट तयार झाला. हा बघा, हा ब्रेनचा 3D ऑब्जेक्ट तयार झालेला आहे. आणि हा किती कलरफुल अँड ऑल दिस पार्ट्स या ठिकाणी पार्शियल लोब इथं बघा, फ्रंटल लोब आला की तो इथं काय झाला बघा, तो हायलाइट होतो इथं, हायलाइट. हा पार्शियल लोब, टेम्पोरल लोब, शो होल ब्रेन, हे बघा अशा पद्धतीनं. आता याला मी काय करतो, प्रेझेंट करायचं असेल तुम्हाला इन दिस टॅब, तर या टॅब मध्ये तुम्हाला फुल स्क्रीन करून मिळतं अशा पद्धतीने बघा. ओके, या पद्धतीने इथं काय झाला, हा 3D तुमचा ब्रेन तयार झाला. आता हा इथं डाउनलोड ओबीजे म्हणून आहे बघा, ओबीजे. तर ओबीजे म्हणून डाउनलोड करून घ्यायचा हा. ओके, आणि इथं ह्युमन ब्रेन आलं बघा. आता हा जो ह्युमन ब्रेन आहे तो मी इथं कॉपी करणार आहे, फक्त सिंपल कॉपी करणार आहे. आणि कुठे टाकणार आहे, कुठे टाकायचं होतं आपल्याला हा, क्लाउडला. नाही नाही नाही, क्लाउड नंतर बनलेला आहे, पॉवर पॉवर पॉईंट. पॉइंट. येस, पीपीटी मध्ये आपण टाकणार आहे. आता हे सगळं काय केलं आपण, हे पॉवर पॉइंट, हे बघा. आता हे ब्लँक प्रेझेंटेशन केलं, त्याला इथे टाकलं आणि डायरेक्ट पेस्ट. इन्सर्ट बी नाही गेलो मी, डायरेक्ट पेस्ट. हे बघा, इन्सर्टिंग 3D मॉडेल, तुम्हाला 3D मॉडेल आला. तर इथं काय, इथं एक मिनिट, त्याची आउटलाईन येते. ओके, या पद्धतीने तरी सुद्धा नो प्रॉब्लेम. हे बघा, इथे तुम्ही दाखवू शकता. हा सेरेब्रमचा पार्ट आहे, हा फ्रंटल बोन. आपण शिकवताना आपण शिकवणार ना, आपलं काहीतरी रोल असणार आहे की नाही. या ठिकाणी बघायचं सेरेबेलम, इथं हे सगळं बाकीचं खालचं मेडल ऑब्लॅंगेटा वगैरे हा सगळा पार्ट यामध्ये येणार आहे. तर जीएलबी म्हणून आहे बघा, जीएलबी म्हणून डाउनलोड करूयात. जीएलबी न काय होतं, वरचं कव्हरिंग वगैरे सुद्धा येतं. आता इथं प्लस एमटीएल सुद्धा होतं. सो जीएलबीचं एक करूया. किंवा मग तुम्ही काय करू शकता, इझिली याला विदाउट पीपीटी सुद्धा तुम्ही एक्सप्लेन करू शकता याला. इथं तुम्ही काय करा, इथं शेअरला क्लिक करा आणि इथे पीडीएफच्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे बघा,
आणि आर्टिफॅक्ट म्हणून इथे काय केलं मी, तर प्रिव्ह्यू बघितला आणि इथे खालच्या बाजूला पब्लिश टू वेब म्हणून आहे. ओके, लोड झालेला नाही अजून ते. काय करूया आपण, शेअर युअर वर्कस्पेस, कॉपी लिंक करूया इथूनच आणि इथे पुढच्या याच्यावर कुठेतरी टाकूया असं, पेस्ट. हे बघ. हा तुमचं लगेच इथं काय होणार आहे, चालू होणार आहे. ओके, ही लिंक जी आहे ती तुम्हाला सुद्धा मी टाकतो. हे बघा, सगळीकडनं क्लाउड असणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्ही आता याला एक शक्कल आपल्याकडे आहे. आता पीपीटीचा तुम्ही आतापर्यंत जे केलं, तुम्ही ऍज अ बटन याचं तयार करू शकता, बटन. आता ही जी लिंक आहे ना, ती लिंक काय करायची, तर पीपीटीच्या स्लाइड मध्ये जायची, हे न्यायचंय. तर आता हे कट करूया आपण. इन्सर्ट करा, शेप मध्ये जावा. हा जो आहे रेक्टेंगल, हा वाला असा रेक्टेंगल घ्या. ओके, इथं तुम्ही 2-3 रेक्टेंगल तयार करायचे असे. शेप आउटलाईन, नो आउटलाईन केली इथं. शेप इफेक्ट तुम्ही असा ग्लास वाला, प्रीसेट 6 वाला किंवा हा वाला बघा, प्रीसेट 5 वाला घेतला आपण की म्हणजे क्लिकेबल वाटतं, क्लिक करू वाटतं आपल्याला. असं बघितल्यावर काय वाटतं, याला क्लिक करू वाटतं, असं वाटलं पाहिजे. ठीक आहे, तरी तर हे झालं. ठीक आहे, आता हे 1 2 3 आपण असे सपोज तुम्ही बनवलेले आहेत. ठीक आहे, आणि हे त्याच्यावर जे काही नेमिंग वगैरे आहे ती या ठिकाणी तुम्ही ते करू शकता. 3D ब्रेन असं केलं आणि त्याला थोडंसं मोठं करूया आपण. याला क्लिक केलं, इन्सर्ट मध्ये गेला तर म्हणजे ते लिंक आहे बघा, लिंक लिंक करून इथे काय करायचं, इन्सर्ट लिंक करायची आणि ही लिंक जी आहे ती टाकायची इथे आणि ओके करायचं. आता फुल स्क्रीन मध्ये मी जर गेलो, फुल स्क्रीन, 3D ब्रेनला इथे क्लिक केलं की डायरेक्ट मी कुठे जाणार, त्या पेजवर जाणार. हे बघा, आणि इथून तुम्ही इथं काय करू शकता, फुल स्क्रीन इथं करू शकता. हे बघा, पूर्ण स्क्रीन, की वर खाली काय सुद्धा नाही. तुमचं वेब ब्राउझर दिसत नाही, काय दिसत नाही, काय नाही. तुम्हाला इथं डायरेक्ट हे बघा, आणि फुल स्क्रीन मोड मध्ये पीपीटी मध्ये सुद्धा फुल स्क्रीन मध्ये हँडल करता येत नव्हतं, पण आता यात काय करता येतं तुम्हाला, याच्यामध्ये हँडल करता येत. सेरेबेलम कुठं आहे, हा बघा, हा सेरेबेलम. बाकीचं सगळं त्यानं काढून टाकलं आणि फक्त सेरेबेलम ठेवला. छोटा मेंदू ज्याला म्हणतो आपण, ब्रेन स्टेम. हा बघा, हा ब्रेन स्टेम झाला, हा ऑक्सिपिटल लोब झाला, शो होल ब्रेन. ओके, हे बघा, हा फ्रंटल लोब झाला. आता पाठाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स असतात, बरोबर आहे. आणि ते मॉडेल्स आपल्याला सापडतीलच पीपीटी मध्ये रेडीमेड किंवा इकडं तिकडं, ते सांगता येत नाही. तर तुम्हाला या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, हे जाऊ शकता अशा पद्धतीनं. समजलं? तर दिस इज व्हॉट अबाउट हिअर वी कॅन से 3D मॉडेल. हा, इथून कट करूया. ओके, तर आता हे मिनिमाइज करूया आणि हे सुद्धा तुम्ही एंड शो करू. आणि दुसरी गोष्ट अजून एक महत्वाची, याला तुम्ही पीडीएफ जर केलं तर पीडीएफ शेअर करू शकता तुम्ही डायरेक्ट, पीडीएफ. ओके, पीडीएफ सुद्धा याला फाईल आणि सेव्ह एज केलं, सेव्ह एज करून याला इथं पीडीएफ करायची, दिस पीसी. ओके, डेस्कटॉपला इथं क्लिक केलं आणि इथं म्हटलं तुम्ही इथं 3D ब्रेन. ओके, आणि त्या पद्धतीने इथं काय केलं, इथं सेव्ह केलं. सेव्ह केलं, आता इथं पीडीएफ, इथं बघा झाली पीडीएफ तयार. या पीडीएफ ला सुद्धा क्लिक केलं तुम्ही इथं, हे बघा आता लिंकेबल आलेलं आहे. आता हे क्लिकेबल आलेलं आहे, हे क्लिकेबल नाही कारण याला इथे काय दिलं नव्हतं आपण अजून, हायपर लिंक दिलेली नव्हती, त्याला दिलेली आहे. त्यामुळे याला क्लिक केलं की डायरेक्ट ते तुम्हाला तिथे घेऊन जाणार. तर इथे इंटरनेट एक्सप्लोरला गेलेलं आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. हे बघा, ट्रिग्नोमेट्रीचा आला,
याला फुल करून बघूया. इथं बघा साइन थिटा, त्याला ड्रॉप डाऊन आपण साइन थिटाचं काय पाहिजे तुम्हाला, साइन 45 किंवा कॉस टॅन 90 पाहिजे. टॅन 90 किती येतं, हे बघा इथं टॅन 45 किती येतं, 1. हा 1 आला आणि खाली सर्कल फिरतोय बघा इकडं, किती जबरदस्त झालेला आहे. इथं बघा व्ही. तुम्ही सायन्स एक्झिबिशन असतं ना तुझं, मॅथ्स एक्झिबिशन, सायन्स एक्झिबिशन असतं का नसतं, त्या तशा तुम्ही इथं विद्यार्थ्यांना तुम्ही बनवून देऊ शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. क्विज मोड मध्ये ओपन होते बघा इथे, क्विज मोड काय आहे अगोदर सांगायचं, त्यांना विचारायचं काय आहे आणि परत उत्तर सांगायचं. कॉस्ट 300. काय केलं तुम्ही इथं, सॉफ्टवेअर तयार केला तुम्ही तुमचा स्वतःचा. अजून काय पाहिजे तुम्हाला, समजतंय की नाही समजतंय, हो लोक हो. किती अँगल आहेत बघा, 0 ते 360 डिग्री सगळे. आणि इथं एक्सप्लेनेशन सुद्धा आहे, क्वाड्रंट आहे कोणता आहे तो, विद्यार्थ्यांचा अध्ययन भूमिती सारखा. ओके, आपणच आपल्याला शिक्षक असायला पाहिजे होतं 10वीला भूमितीला. सगळे विषय आवडायचे, बीजगणित सुद्धा आवडायचं, भूमिती सुद्धा आवडायचं. पण भूमितीमध्ये ज्यावेळेस आलं त्रिकोणमिती गुणोत्तरे, त्यावेळेस पटापटा निम्म्या जणांनी सायन्स सोडून दिला 11वीला, निम्म्या जणांनी कॉमर्स. ओके, पण तुम्ही जर तुम्हाला शिक्षक असला असता असा, तुम्ही शिकायचं असं, विद्यार्थ्यांना बी शिकवायचं. हे मी जे शिकवतोय तुम्हाला थोडं थोडं त्यांना बी शिकवायचं. ओके, आणि ते त्यांनी तयार केलं म्हणून जर ते गेले गणित प्रदर्शनाला, मॅथ्स एक्झिबिशन, सायन्स एक्झिबिशन, तर अजून काय पाहिजे आपल्याला शाळेच्या गौरवासाठी, तुमच्या स्वतःच्या समाधानासाठी. ठीक आहे, तर या अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. बराच वेळ होत चाललेला आहे. तुम्हाला हे सगळं मला एका कोर्सच्या स्वरूपात द्यायचं आहे. ओके, सगळ्यांना व्यवस्थित सिस्टमिकपणे या ठिकाणी हे वापरता यावं, यासाठी सध्या आपण काय करूया, या ठिकाणी थांबूयात. आणि प्रवेश जे घेणार आहे त्यांना तो जो ईमेल आहे, हा बघा, हा जो ईमेल आहे त्या ईमेलचा ऍक्सेस मिळणार आहे. त्यामध्ये मी क्लॉड आणि ग्रॉक असं ते दोन ठेवणार आहे, क्लॉड आणि ग्रॉक. आणि हा जो आहे आपला पहिला वाला जो दिलेला होता चॅट जीपीटी प्लस. आता शेवटची एक महत्वाची सूचना मी सांगत आहे की AITVT 1 हा कोर्स केलेल्यांनी आवर्जून हा कोर्स करावा. नाही तर मला काय करावं लागेल, ते चॅट जीपीटी प्लस, कारण तुम्हाला मी कंटिन्यू ठेवलेलं होतं. जरी तुम्ही प्रवेश नाही घेतला तरी एक कोर्स कंटिन्यू ठेवलेला आहे. बऱ्याच जणांना 5 in 1 टूल्स ज्यांनी घेतलेले होते त्यांना सुद्धा कंटिन्यू ठेवलं मी, सोनूला ठेवले कंटिन्यू वगैरे. कारण हे AI बेस्ड जे असतात त्याचे प्राइजेस एकदम असे आपण आसमानाला भिडलेले आहेत असं म्हटलं तरी चालेल. तेवढा खर्च करून मी आलेलो असतो आणि त्यामुळं याच मधूनच ते आपण जनरेट करून नवीन अजून आपण घेत असतो. ओके, सी डान्स 2.5 आलेला आहे आणि त्याच्यामध्ये 30 सेकंदाचा व्हिडिओ बनतोय. परत एकदा ऐका नीट, आतापर्यंत मॅक्सिमम 15 सेकंदाचे व्हिडिओ बनायचे, पण आता 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवणारे मॉडेल बनायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं मोठमोठी स्टोरी क्रिएशन जी आहेत ना, ते तयार करायला सोपं पडेल. आता 8 सेकंद आणि 10 सेकंदाचा वापर करून आपण 8 ते 10 सेकंदाचा वापर करून आपण हे एवढं जर भारी बनवत असलो. ओके, बरेच लोकांचं मी सांगतोय, माझं किंवा तुमचं नाही सांगत, आपण आपली तारीफ सांगत नाही. ओके, हे बाहेरची लोक सांगत आहेत मला. ओके, तुम्हाला हे ऐकायला मिळत असेल असं. ओके, मग 30 सेकंदाचा सुरू झाल्यावर काय तुम्ही करू शकाल, कळलं का नाही कळलं, अशा प्रकारचं. हो, समजलं का. त्यांच्यासाठी AITVT 1.0 ज्यांनी केलेला आहे त्यांना डिस्काउंट सुद्धा आहे. फी तशी माफकच ठेवलेली आहे. 21 दिवसांचा कोर्स आहे. 2100 रुपये फी ठेवायची होती, परंतु तुम्हाला 1500 रुपये फक्त फी आहे आणि 1200 रुपये ठेवलेली आहे मी याच्यासाठी, आपल्या AITVT 1.0 ज्यांनी कोर्स केलेला आहे त्यांच्यासाठी. बाकीच्या सर्वांसाठी 1500 रुपीज फक्त फी आहे. 21 दिवसांचा कोर्स आहे.
त्यामध्ये हे एवढे एवढे टूल आहेत, त्याची व्हॅलिडिटी सांगितलेली आहे तुम्हाला, कशाची व्हॅलिडिटी किती असेल, सिलेबस तुम्हाला सगळा सांगितलेला आहे. ड्युरेशन इथं दिलेली आहे बघा, ड्युरेशन 25 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर असं ड्युरेशन असणार आहे. रोज तासभर आपलं हा सेशन असणार आहे. त्याच्यानंतर आपलं डाऊट सॉल्विंग सेशन वगैरे असणार आहेत. आणि एक्सेप्ट संडे या ठिकाणी ते जे आहे आपलं हे सगळं चालू राहणार आहे. त्यामुळे 2 दिवस खरं तर 15 सप्टेंबर पर्यंतच घ्यायचं होतं, परंतु तुम्हाला 17 सप्टेंबर पर्यंत केलेलं आहे. सर सर हा एकच बोला. मिनिट. हम्म. मला वाटतं यावेळेला पहिल्यांदाच 1000च्या वरती फी गेलेली आहे. कारण ते सगळे हे आहेत ना, फर्स्ट टाइम आहे की पहिल्यांदाच 1000च्या वर फी गेली सर, है ना? नंबर ऑफ ड्युरेशन. हो, ते ट्रेनरला द्यायचे हं. आहेत ना, ट्रेनर आहेत, मला नाही जाणार काहीच. हे बघा, तुम्हाला जेमिनी AI प्रो 500 रुपयाचं मला घ्यावं लागतं. ऐकून घ्या, तर सगळ्यांना सांगतो गणित. 500 रुपयाचं जेमिनी AI प्रो वैयक्तिक अकाउंटवर तुम्हाला मिळणार, 1.5 वर्षासाठी मिळणार. त्याचे 500 रुपये गेले या 1,500 मधून, आणि त्या सरांना द्यायचे आहेत, ते 50% मागत आहे. ठीक आहे, खरं तर ते 4-5 दिवस घेणार आहेत, बाकीचं सगळा मीच घेणार आहे, पण नाही. ओके, मग ते त्यांचा 50% त्यांना द्यायचा आहे, राहिलेल्या 1000मधून ते 500, आणि मग हे टूल्स बाकीचे घ्यायचेत ना मला. ओके, आता ग्रॉक तो घ्यायचा आहे, सर तुमच्या समोरच घ्यायचा आहे. हे सगळ्या गोष्टी आहेत. सर बाकीचे टूल्स महिनाभर बोला. वापरायला मिळतील. कोणते बाकीचे बाकीचे टूल्स टूल्स? ग्रॉक वगैरे महिनाभर, ग्रॉक हे वगैरे. बघा, ग्रॉक ग्रॉक तर वापरायला मिळणार आहे, ग्रॉक घेणार आहे मी. कारण बाकीचे सगळेच गेल्या कोर्स आपला 3 महिन्याचा सर नाही मिळालंच नाही, नाहीये. ते डायरेक्ट कंपनीकडून म्हटलं ना, त्यामुळेच. डायरेक्ट कंपनीकडून 2900 रुपये आपण खर्च करतो ना त्यासाठी. ठीक आहे, हे तिथं त्यांच्याकडून मिळायचं मला निम्म्या किमतीत. कितीला मिळायचं ते त्यानं शेवटी बोलला मला, रिप्लेसमेंट देतो म्हणून. आता त्याचा 4 दिवसानंतर त्याचा जो आहे कॉन्टॅक्ट झाला. हे बघा, डीजी भाईला आवाज गेला. हे बघा, या ठिकाणी त्याला काय म्हटलं, आता हे चालूच होतं. मग त्याला काल त्याचं शेवटी आला, हे एक न्यू ईमेल दे दो, आई विल प्रोव्हाइड रिप्लेसमेंट म्हटला. तो त्याला म्हटले, अरे भाई किधर गायब हुए, बोलला 3 मंथ का ग्रॉक, एक्स चला नाही ना, रिप्लेसमेंट द्या ना, रिफंड, त्याला म्हटलेलं आहे. हे थर्सडेचं आहे. हे चालूच होतं माझं बोलणं. मग त्याला बोलला, आणि त्याने ईमेल आयडी मागितला, पण ईमेल आयडी मागितल्यावर परत त्यानं ऑफलाईनच आहे तो. ठीक आहे, पण त्यासाठीच मी काय करतो, तर हे यांच्याकडून घेतच नाहीये. डायरेक्ट मी विचार केला, आता हा आपला ईमेल आयडी बनलाय मुब्राजचा. ठीक आहे, याच्यावर डायरेक्ट काय करूया आपण, हा ग्राफचा जो आहे ना, ते परचेस करून टाकूया याच्यामध्ये. आणि हे बघा, लक्षात घ्या, हे सगळं करताना एक्स्ट्रा स्वतःला वैयक्तिक जे आहे ते मला टाकावे लागतं. आता ही कोर्सची फी इकडे तिकडच जाते, कोणाला त्यांना दिली, याला दिली, त्याला दिली. आता फक्त AITVT 1.0 वाले जे आहेत त्यांच्यासाठी सेपरेट जे आहे हे 1200 रुपयाचं पोस्टर असेल, ते मी देईन तुम्हाला. अजून थोडंसं त्याच्यामध्ये कमी होईल, कारण तुम्ही ऑलरेडी पहिला जो आहे तो कोर्स केलेला आहे, त्यामुळे. ओके, सध्या बघा, हे याच्यामध्येच बनवलेलं होतं, थोडंसं याला चेंज करतो, आणि बाकीचं लवकरात लवकर तुम्ही प्रवेश घ्यालच अशा ठिकाणी आशा करतो, जेणेकरून मला आता लगेच तुम्हाला जे आहे याचा ऍक्सेस जो आहे तो देता येईल. काही जणांना घेऊन ग्रुप बनवता येईल, आणि ग्रुप बनवून झाला आपला की मग ऍक्सेस कोणाकोणाला द्यायचा आहे, कसं कसं द्यायचं आहे, कसं कसं ओपन होत आहे, ते सगळं याच्यानंतर थोडं आपण जे घेत असू तसं. आणि जेमिनी प्रोचा एक ठराविक आकडा आपला झाला नंतर, एक 15-20 जण सुरुवातीचे झाले की मग मी एक मीटिंग घेणार आहे. 2 ते 3 दिवसामध्ये मीटिंग घेईन. 25 तारखेपासून कोर्स सुरू होणार आहे, आणि 25च्या अगोदरच आपण काय करतोय, भेटतोय अजून एकदा, जेणेकरून तुम्हाला जेमिनी जो आहे तो तुम्हाला मिळेल. ठीक आहे, त्यामधून सध्या त्याला मी आज सांगून ठेवलेलं आहे एवढे एवढे लागणार आहेत म्हणून. तर हे कुठे गेलं आपला AI2. ओके, न्यूज चॅट मधूनच आता एक करतो, तुमच्या ग्रुपला एक पाठवतो. कारण त्यांना अजून सोयीस्कर, आता हे जे मी तुम्हाला सांगत आहे किंवा याच्या अगोदर जे तुम्ही शिकलेला आहात मागच्या कोर्समध्ये, आणि नवीन कोर्समध्ये जे शिकवणार आहे किंवा जे जे देणार आहे, त्यामुळे जे वातावरण बघायचं होतं, सगळेजण जर तुम्ही आला
AITVT 1.0 वाले आणि नवीन वाले सुद्धा. ओके. तर खास करून AIT 1 ज्यांनी केलेलं आहे त्यांच्या पूर्ण त्यांच्या लाभासाठी त्यांनी कृपया करून हा कोर्स चुकवू नका असं मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. या ठिकाणी मला हा अटॅच केलेला आहे. जस्ट प्लेस दी फी अमाउंट ॲज महाराष्ट्र रुपीज. सर पण आपण गेल्या वेळेस जे देशामध्ये मिनी प्रो घेतलाय तर आता लागणार नाही ना आपल्याला, आहे आमच्याकडे तो 1.5 वर्षासाठी. नाही नाही अजून एक मिळणार तुम्हाला. अजून एक लागतो मॅडम आपल्याला. जेवढे उलट मला 3-4 असून सुद्धा या ठिकाणी ते लागत नाहीत मला. कळलं का नाही कळलं? अजून लागतात मला. चार हा. 4 माझ्याकडे आहेत. हे बघा याच्यावर जर तुम्ही बघितलं याच्यावर चालू आहे जेमिनी AI प्रो. ते 1000 संपले एका महिन्याच्या आत की परत मला वापरता येत नाही ना. त्यासाठी दुसरं कमीत कमी तुमच्याकडे 2 असावेत. जास्तीत जास्तला काय मर्यादाच नाही. जास्तीत जास्त जेवढं असतील तेवढं चांगलंच आहे. कळलं का नाही कळलं? आणि ते संपून गेल्यावर परत पुढं लागतच ना आपल्याला. एक एक्स्ट्रा मिळणार आहे ना तुम्हाला. तुम्हाला नकोय का? ते लक्षात नाही आलं तुम्ही काय म्हणालात ना ते, म्हणून मी विचारलं. नाही 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 ते नाही. जेमिनी हा, AI प्रो तो तुमचा जे चालू दुसऱ्या आहे तो मेल चालू साठी तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या मेल साठी मेलसाठी. घेते. दुसऱ्या मेलवर. दुसरा एक ईमेल असावा ना आपल्याकडे हा, की ते त्याच्यावर आता चालू राहणार लक्षात ते. आलं तुम्हाला, तुम्ही काय म्हणताय ते मगाशी लक्षात नाही आलं ते. नाही नाही मी गेल्या कोर्स पासून तुम्हाला सांगतोय की वैयक्तिक आपल्याकडे 3-4 तरी अकाउंट असावे. हे गेल्या वर्षी सुद्धा सुरू केलेलं होतं. गेल्या 1 वर्ष झालं त्याचं आता. 1 वर्ष हॅलो सर. 2-3 जणांनी 2-3 घेतलेले होते. हा बोला. माझ्या अकाउंटवर माझं जेमिनी ऑलरेडी एक आहे हा आणि पण मागच्या कोर्सला घेतलेलं एक आहे. माझ्याकडे ऑलरेडी 2 जेमिनी आहेत. अजून एक घ्या ना काय हरकत आहे. लागतं बरं. आपल्याला सर. जेमिनी AI प्रो आणि 5 TB आहेत ना. 5 TB बरं. तुम्हाला मिळणार आहे त्या ईमेल वरती. ते तर राहणारच आहे लाईफ टाईम. 5 TB तुम्हाला जेमिनीचा जो काही फंक्शन आहे त्याचे जे फ्लो आणि जेमिनी आहे ते 1.5 वर्षासाठी आहे. ठीक बरं. आहे. कारण अजून एक कसं प्रश्न असतं ते होता. मी मध्ये एक ओपन आर्ट घेण्यासाठी 1000 रुपये पे केलतं बघा. हा ते हा मिळालं नाही मला नाही का? हा हा चालेल ना मग हां. तर तुम्हाला मी आता त्यामधून करू आपण. मग मी 200 पे करतो म्हणजे 1200 होतील ना हम्म. माझे बरोबर. ठीक आहे ना? बरोबर बरोबर बरोबर. ओके, ओके. 200 पे करतो याच्यावर हां. चालेल ना चालेल. नो प्रॉब्लेम. ओके सर. बोला. चला आता या ठिकाणी हे एक होईल. आता सध्या कोणाचे काय प्रश्न असतात तर मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो. कोणाचे काही प्रश्न आहेत अजून काही शंका कुशंका आहेत तर त्यांनी काय करावं कृपया विचारावेत. जेणेकरून आपण पुढच्या जे काही आहेत आपल्या प्रवासाला जाऊ शकतो या ठिकाणी. दीपक करोळकर सर तुम्हाला लगेच मी ग्रुपमध्ये ऍड करतो आणि एक ईमेल आयडी आणि बाकीचे काही क्रेडेन्शियल्स आहेत शेअर करतो जेणेकरून तुम्हाला जे आहे लगेच हे वापरायला तुम्ही सुरुवात करू शकता. ओके सर. येस येस. स्क्रीन हे सध्या पोस्टर पाठवून देतोय तुम्हाला कोर्सचं. ओके सर. सर्वांनाच ग्रुपला या ठिकाणी पाठवतोय. 21 days कोर्स इन्फो. तुमच्याही या ठिकाणी मित्र परिवारामध्ये शिक्षकाच्या ग्रुपमध्ये कृपया हे पोस्टर पाठवावं.
स्टेटसलाही ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा. ई सेवेमध्ये आलं का? मला सर एक प्रश्न विचारू का? विचारा ना. वेगळा प्रश्न विचारतो. थांबा, रेकॉर्डिंग थांबूया आपण आणि हा, त्याच्यानंतर recording हे थांबवा. करा तुम्ही. हा चालेल, ओके. ठीक आहे, थांबा. हे एक तयार झालेलं आहे आणि याच तुम्हाला देत आहे EITVT 1 च्या ग्रुपमध्ये पाठवून देतो. हे काम झालं सगळं. EITVT हा, बोला मॅडम. थांबा 1 मिनिट. चला, या ठिकाणी आता या आपल्या 2 दिवसाच्या फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपचा या ठिकाणी मी समारोप करत आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी 2 दिवस, काल आणि आज, पूर्ण वेळ शेवटपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहून, अजूनही मला 30+ या ठिकाणी लोक दिसत आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी या पुढच्याही आपल्या फुल कोर्समध्ये याल आणि आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित कराल, जेणेकरून आपण पुढचे जे काही नियोजन आहे ते लवकरात लवकर लावून त्याची योग्य अशी तजवीज या ठिकाणी करू शकतो, अशी या ठिकाणी आशा करतो. आणि आपणा सर्वांना या ठिकाणी पुढच्या आपल्या साहित्य, ई साहित्य निर्मिती, अध्ययन, अध्यापन सर्वच प्रकारच्या आपल्या पुढच्या शिरस्तांना आणि तुमच्या सर्व अध्ययन प्रक्रियेला जे AI फिल्म मेकर्स असतील इथं, किंवा जे माझे इतर काही मित्रमैत्रिणी असतील, काही विद्यार्थिनी असतील, सर्वांची या ठिकाणी मी रजा घेतो विथ तर द फायनल थॉट ऑफ हॅव्हिंग these 4 मोटिवेशनल लाईन्स लाईक आसमानच्या रांगोळ्यांनी सजवता सर येत नसतात पराक्रमाची रणांगणे. हो, आपण बोलणार आहे मॅडम. थोडस समोर रेकॉर्डिंग थांबवतो आणि त्यानंतर मग आपण चर्चा करूया. ठीक आहे. आसमानच्या रांगोळ्यांनी सजवता येत नसतात पराक्रमाची रणांगण, उंदके दाटलेल्या गळ्यांनी गाता येत नसतात बंदमुक्तीची तराने, आणि गुडघ्यात मान घालून पाहता येत नसतात आकाश कवेत घेण्याची स्वप्ने. एवढ्या सत्यासाठी आपल्याला मशाल होऊन जळावं लागतं, एवढ्या सत्यासाठी आपल्याला मशाल घेऊन पळावं लागतं, मशाल घेऊन पळावं लागतं. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे. अरे जाग यावी सृष्टीला की माणूस होऊ दे जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेमाचा धागा. अरे कष्टकऱ्यांची जात आपली, आपणही हे शिकलं पाहिजे, पिंपळाच्या पानासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे, आणि निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड, आणि पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ नुसतं लढ मग. असंच आपण आपल्या येणाऱ्या पुढच्या सगळ्या आव्हानांना न रडता पण लढता, आपण लढता लढता लढवय्ये होऊया आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करूया. ही शेवटची एक महत्वाची, एक हाय सिरियस नोट वरती या ठिकाणी आपल्या या 2 दिवसाच्या कार्यशाळेचा आज समारोप झालेला आहे असं जाहीर करतो आणि इथेच थांबतो, रेकॉर्डिंग थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शब्बक है, शुभरात्री, गुड नाईट.